एक ऍक्शन है लेकिन मजा आएगा। ही फ्रेम किती किमती आहे, म्हणजे या फ्रेमची किंमत किती आहे? फ्रेम मध्ये आहेत केतन म्हात्रे आणि फरदीन काझी। जी हाँ, केतन म्हात्रे की अगर बात करें तो इनको बाइकर मैन कहा जाता है। फरदीन काजी मैदान के चारों बल्लेबाजी करना पसंद करते हैं, जैसे कि एबी डिविलियर्स बल्लेबाजी करते हैं उसी अंदाज में फरदीन काजी बल्लेबाजी करते हैं। फरदीन आणि केतन बाईक सम्राट आहेत आणि फरदीनचं गाणं सुद्धा गाजलंय, त्यांचं टायटल सॉंग देखील पसंत केलं जाते। तुमचं शीर्षक गीत केव्हा बनतं? जेव्हा तुम्ही काहीतरी कामगिरी केलेली आहे जी प्रेक्षकांना पसंतीस उतरलेली आहे। फरदीनने नेहमीच उत्तम स्ट्रायकर ही भूमिका अदा करत असताना भारतातीलच नाही तर भारताबाहेरील सर्व नामांकित स्पर्धांमध्ये चांगला खेळ खेळलेला आहे आणि जिद्दीचं दुसरं नाव म्हणून फरदीनला ओळखलं जातं। आणि पाहूया ती जिद्द फरदीनची पाहायला मिळाली का? एका बाजूला बाईक सम्राट केतन म्हात्रे, वाकळंजा सुपरस्टार, आता ग्रामीण कमी खेळतो पण त्याची ओळख आता ती टिकवलेली आहे। ऑलराऊंडर म्हणून त्याला ओळखलं जाते आणि प्रत्येक संगमलाकाचं पसंतीचं पहिलं नाव केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये। शिवडीच्या शिवाजीनगर मध्ये सातत्यानं फरदीन भरपूर क्रिकेट सुरुवातीचे धडेचे गिरवलेले आहेत तो खेळाडू मैदानावरती। फिलहाल 37 बाइक 6 फोर व्हीलर रतन बुबा ट्रॉफी में आपको मिली थी वो 6वीं कार। केतन म्हात्रे टप्पा खाने के बाद उछाल, मजा आएगा। सुमित आउटी को मैंने गुजरात में देखा था, जबरदस्त गेंदबाजी करते हुए। इनका बॉलिंग एक्शन है, इनका वेरिएशन बहुत अच्छा, मजा आएगा। कांजूरमार्गचा हा मॅजिकल बॉलर ऍक्शन बघा, जी फलंदाजांना संभ्रमात टाकणारी शार्प इन कटर बाय सुमित आवटी विथ बाउंस। बढ़िया स्टार्ट है, टप्पा खाते उछाल मिला था। और फरदीन जैसे खिलाड़ी के लिए किस तरह की गेंदबाजी कर रहे हैं आपको बताने की जरूरत नहीं है। सांप और नेवले के बीच लड़ाई अगर देखना चाह रहे हैं ना कोई, तो ये देखिए फरदीन काजी और सामने है सुमित आवटे। इस मैच में, इस कॉन्टेस्ट में सबके लिए बिल्कुल मजा आएगा। फरदीन काजी ने अपना खाता नहीं खोला, सुमित आवटे ने इस मैच की शुरुआत जो है ना बिंदी गेंद के साथ की है। ऑन सेट पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। फरदीन ऑन स्ट्राइक, इस बार ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, गेंद के नीचे आ रहे हैं, क्या कैच होना चाहिए था। विकेट कीपर ने कोशिश बहुत बढ़िया की, कमिटमेंट में कोई कमी नहीं है, फंसाया था। फिलहाल अगर देखें तो इस मैच में बल्लेबाज को, लेकिन विकेट कीपर थोड़ा सा मेरे हिसाब से वो अगर करीब जाके कैच लेते तो बात बनती। आटोकाट प्रयत्न होते, आटोकाट फरदीनला आउट करायचंच आहे, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे। बघा त्यांची पावलं मोठी होती, पूर्ण रीच त्यांनी वाढवली आणि झेलसाठी प्रयत्न केले आणि फरदीनचं टेन्शन काही काळासाठी वाढलं होतं पण त्यांना संधी मिळालेली आहे। स्ट्राइक रेंजला केतन म्हात्रे मैन ऑफ द सीरीज का अवार्ड मिला था, बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हैं और आईएसपीएल के पहले संस्करण में बहुत अच्छा प्रदर्शन केतन म्हात्रे का रहा है। टप्पा खाने के बाद उछाल था, थोड़ा सा रुक गया, गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया, गेंद के नीचे खिलाड़ी का मौका बन सकता था। स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी, जजमेंट अच्छा नहीं है, ये दूसरी गलती है। 2 रन या 3 रन, 7 5 10 3 रन मुकम्मल के दोनों बैटर ने और 3 रनों के साथ स्कोर बुढ़ा के बढ़ता हुआ 4 रन बगैर किसी नुकसान के। सुमित आवटे झोप उडवते दोन्ही फलंदाजांची, केतन म्हात्रेला सुद्धा टेन्शन देण्याचं काम केलंय। यालाच म्हणतात तोडीसतोड प्रतिउत्तर। समोरचा खेळाडूचा दर्जा काय आहे पण मी माझा दर्जा राखण्याचं काम करेन, तोच दर्जा सुमित आवटेने राखलाय। 3 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या रेड डेव्हिल्स नोएडा 4। सुमित आवटे और जब नॉस्टार डे नाइट का जो टूर्नामेंट था जिसमें सुमित आवटे ने बहुत ही असरदार गेंदबाजी की थी। पकाते उछाल मिला, इस बार बाउंसर डालने की कोशिश और वाइड बॉल का इशारा, ज्यादा ऊपर से गेंद जा रही है और 1 फॉर ओवर का इशारा जय पवार ने किया है। स्कोर इसी के साथ अगर देखें तो रन संख्या 5 रन बगैर किसी नुकसान की। लॉन्ग ऑन मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। बल्लेबाज फरदीन काजी ऑन स्ट्राइक, शॉट पिच गेंद उसके ऊपर पुल किया, मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ फरदीन काजी के पारी का शानदार सिक्सर। आता झाली सुरुवात, जी सुरुवात रेड डेव्हिल्स नोएडा संघाकडून पाहायला मिळायला हवी होती। पहिल्या बॉलवर संधी मिळाली होती, खूप चांगली गोलंदाजी सुमित आवटेची, पण त्यानंतर बघा शॉट ऑफ लेन बॉल आणि त्यासाठीच तयारी होती। पुल करताना बॉलला थेट डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलं आणि फरदीन काजीचा तो अंदाज ज्यासाठी त्याला ओळखलं जाते तो पहिल्या षटकात पाहायला मिळालाय। जीवनदान मिळाल्यानंतर 6 धावांची होते नोंद, धावसंख्या 11। सुंदर स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, अच्छी तकनीक।
ओ बढ़िया, एक बार फिर गेंदबाजी आउट ऑफ द स्टंप, वाइड यॉर्कर। अब ज्यादा बार शॉर्ट पिच गेंदबाजी मनीष करेंगे ना तो बल्लेबाज आपको रीड करेंगे, ये वेरिएशन होना बहुत जरूरी। मागच्या सामन्यात जिशानच्या षटकाला आपण अनालाइज केलं तर 4 षटकार बसले होते, 4ही हाफ ट्रॅकर होते. त्याचमुळे मागे काय घडलंय आणि मी जो पर्याय निवडतो त्यावर समोरचा खेळाडू रिॲक्ट कसा होणार आहे हा अभ्यास खूप महत्वाचा आहे. दरम्यान लेग बायची धाव धावसंख्या 12. केतन ऑन स्ट्राइक, इस पर बल्लेबाज ये आगे गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी और गति परिवर्तन भी करना जानते हैं। सिंगल आपको जरूर मिलेगा लेकिन कॉन्फिडेंस नहीं बनने वाला है। और वाइड बॉल का इशारा, नियंत्रण बहुत इंपॉर्टेंट। और मनीष यहाँ गेंदबाजी जो है ना, आप शॉर्ट पिच क्यों करना चाह रहे हैं? क्योंकि आगे गेंदबाजी हो जाएगी तो लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, ये जो क्षेत्र है ना बहुत छोटा है, बाउंड्री छोटी, तो इसके लिए वो थोड़ा डर है। लेकिन सरप्राइज डिलीवरी आपके पास होनी चाहिए। सुमित अपनी गेंदबाजी कर रहे हैं, परदीन काजी ऑन स्ट्राइक, रुक गए सुमित आउट। क्या कहना है जिस तरह से ज्यादा शॉर्ट पिच गेंदबाजी हो रही है? सोपा अभ्यास आहे. हाफ ट्रॅकरसाठी फलंदाजाला ती संधी मिळते बॉडीला रोल करण्याची, टाइम घेण्याची आणि त्यानंतर स्ट्रोक जनरेट करायची. त्याचमुळे जसं आपण उल्लेख केला की जेव्हा फुल लेन बॉल ठेवतो समोरची जी बाउंड्री लाईन आहे ती छोटी आहे, फटके तर बसणार आहेतच, पण तुमच्याकडे वाईड यॉर्कर्स आहेत, बाउन्सर्स आहेत, परफ्यूम डिलिव्हरीज आहेत, त्यांचा वापर, त्यांची निवड तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील निभावू शकता या मैदानामध्ये. और कल बिलान ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। ऑफ टक के बाहर इस बार कट किया, टकाटक पटापट, कमाल का स्क्वायर कट, फरदीन काजी ऑन फायर। पहिल्या षटकाचा खेळ संपला, रूम मिळाला आणि जर फरदीनला रूम मिळाला तर तो बंगला बांधतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. रेड डेव्हिल्स नोएडा संघ चांगल्या स्थितीमध्ये प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. बघा बॅकफुटला बॅलन्स केलं, ऑन दी टोज, स्क्वेअर कट आणि बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, 4 धावांसाठी. ये जो शॉट है ना देखने के लिए मजा आता है। जिस तरह से ऑफ स्टंप के थोड़ा बाहर गेंद होती है तो आप गति का इस्तेमाल करते, लेट कट खेलते, अगर थोड़ा और रूम मिलता है तो उसके बाद में आप स्क्वायर कट की तरफ से जाते हैं। तो अपर कट, स्क्वायर कट और लेट कट ये देखने के लिए बिल्कुल सबके लिए मजा आता है। स्कोर ये देखिए, शॉट ऑफ स्टंप के बाहर रूम मिला था और उसके बाद में बल्लेबाज ने धूम मचाई, पॉइंट के ऊपर से बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था। और ये टिपिकल बिल्कुल फरदीन काजी आपके स्क्रीन पर है, ये कम बॉक्स है टेनिस के डॉट इन द्वारा दिखाया जा रहा है, जिसमें आशीष हमारे साथ बतौर स्कोरर काम कर रहे हैं। लेफ्ट साइड पर मनीष है जो आपको मराठी में इस मैच का आंखों देखा हाल सुना रहे हैं। और पाटनेकर साहब, दीपक पाटनेकर साहब, गणेश जी बारे साहब, टूर्नामेंट के आयोजन करता बबन जी गुरव साहब आपके स्क्रीन पर है। और इस वक्त ये मंच भी है और बहुत बड़ा मंच, मैं समझता हूँ बहुत बड़ा मंच है। ऑन साइड पर केतन टनाटन दे दनादन, दर्शकों कर रहे मनोरंजन, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। मोठा मंच, पण मैदानाच्या आतमध्ये सरपंच कोण आहे तर ते केतन म्हात्रे दाखवतोय. पहिल्या बरोबर ट्रिपल, मोका मिळाला, लेन बॉल होता, ऑन साइडला पिकअप स्ट्रोक आणि बघा आत्मविश्वास, बघा तितकं अंतर कापलं जाईल हा विश्वास होता केतन म्हात्रेला आणि दे दणादण फलंदाजी केतन म्हात्रेची. 6 धावांची नोंद आपण स्कोर शीट वर करूया. धावसंख्या 24. आईएसपीएल के पहले संस्करण में दादोजी कोंडे स्टेडियम पर विजय पावले के खिलाफ 5 छक्के जड़ने का कारनामा किया था केतन म्हात्रे ने। और एक तेज ऐसे गेंदबाज है जो महाराष्ट्र प्रीमियर लीग खेल चुके, रणजी खेल चुके, उनके खिलाफ इन्होंने अपने वो बढ़िया प्रदर्शन किया था। ये शॉट जो ना बिल्कुल कमाल का, बेहतरीन टाइमिंग, आंखों में भी बिल्कुल वो आत्मविश्वास, बल्ला बिल्कुल घूम रहा है और बल्ले के बीचों बीच खेल रहे हैं। ये अच्छी गेंद है, गेंदबाज हुसैन द्वारा इस बार बैकलिप का इस्तेमाल ज्यादा करने का मौका नहीं मिला। 1 रन के साथ दूसरे छोर की तरफ चले गए केतन म्हात्रे। टिपिकल राउंड विकेटनं अँगलचा यूज करून बॉलिंग हुसेनला करायची आहे. हा सुद्धा शॉर्ट ऑफ लेन होता, मार बसला असता पण कनेक्शन झालं नाही, त्यामुळे एक मिळते. पण स्ट्राईकवर कोणी असू द्या धावा मिळतील हा आत्मविश्वास रेड डेव्हिल्स नोएडाच्या मॅनेजमेंट टीमला आहे. फरदीन काझी, केतन म्हात्रे, फरदीनच्या 11, केतनच्या 10, चांगली पार्टनरशिप 25 आतापर्यंत रेड डेव्हिल्स नोएडाची पहिल्या विकेटसाठी. आगे बारिश भाई, इनका भी आना बाकी था, हम इंतजार कर रहे थे। रनों की बरसात तो हो रही है लेकिन अब क्या ये जो बूंदाबांदी है, अभी बूंदाबांदी चल रही है और तेज होने वाली है। श्रावण महिना आहे त्यामुळे ऊन पावसाचा खेळ आपल्याला मैदानावरती बघायला मिळेल। मैदानावरती बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी आपण बघतोय, बॅट आणि बॉलमधलं द्वंद्व पाहायला मिळतंय। बढ़िया लाइन, वाइड यॉर्कर, जैसे कि मनीष आप चर्चा कर रहे हैं, आपके पास विकल्प क्या है? आप बाउंसर डाल सकते हैं, एक बार फिर इंपॉर्टेंट है
उसके बाद में वाइड यॉर्कर डाल सकते हैं। अब ये बहुत अच्छी गेंद थी हुसैन द्वारा, बल्लेबाज रक्षात्मक तरीके से खेलते हुए इस गेंद को थर्ड मैन क्षेत्र में खेल दिया था फरदीन काजी ने। केतन मात्र 10, फरदीन काजी 12 पर कहते हैं इसको 26 रन बगैर किसी नुकसान के। पहले विकेट के लिए 26 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी। उसे याद है पिछला साल, जैसे कि उसके ऊपर वो चर्चा होगी। बढ़िया लाइन, टप्पा खाने के बाद थोड़ा सा घुमाव मिला। विकल्प क्या आपके पास है? आप वाइड यॉर्कर डाल सकते हैं, आप गुड स्पॉट पर गेंदबाजी कर सकते हैं, वहां से गेंद को घुमा सकते हैं और सर्टिफाइड डिलीवरी आपकी होनी चाहिए। टो क्रशिंग यॉर्कर या बाउंसर जो पटकी गेंद, बढ़िया गेंदबाजी इस ओवर में। ये देखिए गेंद बिल्कुल टप्पा खाने के बाद ज्यादा उछाल नहीं मिला था। बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन हुसैन द्वारा, और सामने दिग्गज खिलाड़ी होने के बाद आप इस तरह की गेंदबाजी कर रहे हैं। केतन मात्रे और फरदीन काजी धीरे धीरे अपने बोरिंग मार्क पर पहुंच चुके। हुसैन इस ओवर में पहली गेंद पर सिक्सर है और उसके बाद में 3 गेंदों में केवल 2 रन। तो बढ़िया प्रदर्शन हुसैन द्वारा। 4 गेंदों का खेल हुआ है। थोड़ा दूर से खेले, बारिश का फायदा मिलेगा गेंदबाज को। गेंद के नीचे खिलाड़ी है, कैच, बल्लेबाज केतन आउट। हुसैन ने इस मुकाबले में जान डाली है, पहला विकेट प्राप्त किया। हे जग त्यांनाच ओळखते ज्यांच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. हुसेनने आव्हान स्वीकारलं. केतन मात्र समोर होता. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला राहुलने झेल टिपला. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. .in वर ओव्हर द विकेटनं बॉलिंग करत असताना बघा शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि तो जो अप्रोच होता पुढच्या पायाला बॅलन्स करून खेळण्याचा, तो जो संतुलनाचा भाग आहे थोडासा मिसमॅच झाला आणि त्याचमुळे लॉंग ऑन क्लियर झालं नाही. राहुलसाठी सोपा झेल. बारिश का फायदा मिला गेंदबाज को, जिस तरह से टप्पा खाने के बाद थोड़ा उछाल भी मिल रहा, और इस पर कितन के जो पैर नहीं चले, फुट पर होना चाहिए था, शरीर से दूर खेले और उसके कारण गेंद हवा में चली गई। राहुल ने कोई गलती नहीं की, बॉडी पर आप देख सकते हैं बहुत ही बेहतरीन कैच, अच्छा जजमेंट, और ये केतन को भी पता कि मैंने गलती की है, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। और आउटी साहब बहुत खुश। ये देखिए एक बार फिर जेएस का इनका बल्ला, स्टार्ट तो बिल्कुल बहुत बढ़िया किया गया था और उसके बाद में विकेट गिर गया। फक्त जास्त वेळ घेऊ नका, आज 8 मॅच आहेत, चला मॅच सुरू करा, कंटिन्यू मॅच ठेवायचे चालू, अत्यंत महत्वाचा मैच है। केतन का विकेट गिरने के बाद नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बैटर धीरे धीरे आ रहे हैं। हेलीकॉप्टर बॉय श्रेयस कदम मैदान के अंदर। केतन निराश रहे, स्टार्ट अच्छा मिला था उनको। फरदीन काजी 12 पर केंद्रित 6 गेंदों का सामना किया। हुसैन का ये ओवर अच्छा घट रहा है, खास करके बांडव स्ट्राइकर के लिए। मनीष, आपको याद है जब सुप्रीमो ट्रॉफी चल रही थी और 2 साल पहले जब श्रेयस कदम मैदान के अंदर उतरते थे तो इतनी तालियां सिट्टियां बजाते थे, बहुत सारे होर्डिंग को हमने देखा है। हेलीकॉप्टर बॉय मैदान के अंदर घाट के ऊपर जबरदस्त खेळ तर श्रेयस राहिलाय. बांद्रा हा परिसर त्यांनी दणाणून सोडलेला आहे. सुप्रीमो चषकाचा आपण आढावा घेतला, जिकडे त्यांचे फ्लेक्स आपण पाहिले, प्रेक्षक त्यांचे फ्लेक्स घेऊन आले होते. तर ही देखील एक वेगळीच मजा आहे. क्रिकेट तुम्हाला समाधानाचे क्षण देते आणि ते समाधान आता या सर्व व्यावसायिक क्रिकेटपटूंना मिळालेलं आहे. यात्रा होते, वेगवेगळ्या परिसरात खेळण्याची संधी मिळते, ती नाव टिकवण्याचा त्यांचा जो विडा आहे ते पूर्ण करतात. लो राहिलाय, खाली राहिलाय, टप्पापर्यंत बॉल स्कीड झालाय, तेच कुठेतरी श्रेयस दाखवतायत. चांगली वापसी हुसेनची आणि खूप चांगली वापसी भांडूप स्ट्रायकरशी. बहुत बढ़िया गेंदबाजी। इस ओवर में पहली गेंद पर छक्का आया था, उसके बाद में आपने कमबैक किया। ये पुनरागमन बहुत शानदार है हुसैन साहब का। पहले ओवर में 8 रन, दूसरे ओवर में फिलहाल केवल 8 रन और सफल ओवर है। केतन मात्रे का सबसे बेशकीमती विकेट मनीष हुसैन ने प्राप्त किया। पावसाची हीच मजा आहे. म्हणजे लगेचच भांडूप स्ट्रायकर्स या संघासाठी हे षटक चांगलं राहिलं. पाऊस येण्यापूर्वी पहिल्या बॉलवर षटकार होता. पाऊस आल्यानंतर पुढच्या 5 बॉलवर फक्त 2 धावा त्याने खर्च केला. यालाच म्हणतात पावसाचा खेळ, जो टेनिस बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटपेक्षा कठीण आहे. रबर बॉल क्रिकेट. जी आपने सही कहा कि रबर बॉल क्रिकेट खेलना इतना आसान नहीं है, क्योंकि आप जब टेनिस खेलते हैं ना तो धूप में खेलते हैं। रबर बॉल खेल रहे हैं जिसमें धूप और छाया, ये दोनों चीज़ें होती है, बारिश होती है, बहुत सारी चीज़ें होती है। और अब जाकर खास करके केतन का वो बहुत ही महत्वपूर्ण विकेट मिला और वो कमाल के स्ट्रोक भी पहले आपने देखे, वो शानदार बल्लेबाजी करते आगाज, वो पहला सिक्सर था। उसके बाद में एक बार फिर बढ़िया क्रिकेट बल्लेबाज दौरा रही है। पहले 2 ओवर की जो कहानी है जिसमें दूसरे ओवर में हुसैन की बहुत अच्छी गेंदबाजी। मैच कंटिन्यू करना है, बहुत समय जा रहा है, हम टेस्ट क्रिकेट नहीं खेल रहे हैं, हम लिमिटेड ओवर का मैच खेल रहे हैं। जय पवार वही बता रहे हैं। और ये काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खींच के मारना चाह रहे थे, राहुल ने बहुत अच्छा कैच लपका।
सुरेश कदम आए हैं बीच मैदान पर, जिनके ऊपर निगाह रहेगी। अब आगे गेंद है, बारिश का असर हो रहा है, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी, गेंद के नीचे नहीं, इस बार दूर है। थोड़ा यहाँ बेहतर प्रदर्शन करने की जरूरत है। तकलीफ गेंदबाज को हो सकती है, बल्लेबाज को हो सकती है, और मनीष यहाँ फील्डर के लिए भी हो सकती है। यहाँ भागना आसान नहीं है, पायाला चाकं लावावे लागतील। समोरचा संघ तगडा आहे, जर समोरचा संघ चूक करतोय त्या चुकीला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल तुमच्या यशामध्ये। मला असं वाटतं ठीक आहे, पण मागे जायला हवं होतं, कॅचसाठी कमिटमेंट दाखवायला हवी होती, कारण काहीच गमावलं नसतं। कार्ड मागे बॅकअप होता, आपण जर पुढे गेला असता मागे बॅकअप होता, पण त्याचा विचार केला नाहीये, त्याचमुळे हा कॅच इम्पॉर्टंट होता। बिल्कुल सही कहा आपने। अब आगे गेंद है, मिस्टर स्ट्रोक है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी वहीं से दूर है, बाउंड्री लाइन की तरफ। कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा दोनों बैटर के लिए। 2 या 3 के बारे में सोच रहे, कम से कम 3 के बारे में सोच रहे हैं। सुरेश कदम भाग रहे हैं और 3 रन मुकम्मल किए दोनों बैटर ने। चौथे के बारे में सोच रहे हैं, लेकिन कवर करने के लिए खिलाड़ी यहाँ बैकअप है। फरदीन गाजी बहुत अच्छी पारी खेल रहे हैं। अब मौका मिलेगा सुरेश कदम को बल्लेबाजी करने के लिए। सिराज गेंदबाजी कर रहे हैं, ये भी कमाल के गेंदबाज है, लेकिन अनुशासन बहुत इंपॉर्टेंट है इस मुकाबले में। मुझे याद है पाकिस्तान के खिलाफ जब भारतीय खिलाड़ी खेल रहे थे और पाकिस्तान के घातक गेंदबाज जहीर काली के खिलाफ लगातार 3 छक्के जड़ने का कारनामा किया था सुरेश कदम ने, और मनीष वो सुर्खियों में आए थे। आशिष अमीन यांचा संघ आपण भांडूप स्ट्रायकर्स पाहतो। एका बाजूला अर्पित चतुर्वेदी यांचा रेड डेव्हिल्स नोएडा, आणि संघ मालकांची प्रतिष्ठा देखील पणाला लागले जेव्हा आपण कुठल्याही व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळतो। 2,22,222। ओ सुरेश कदम दिखा रहे अपना दमखम, और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। इट्स अ मैक्सिमम व्हाट अ शॉट प्लेड बाय सुरेश कदम। फॅन्टॅस्टिक फायरी स्ट्रोक बाय श्रेयस। बघा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया tenniscricket.in वर। शॉर्ट ऑफ लेन, पुन्हा एकदा याच गोष्टीची मी चर्चा सातत्याने करतोय। शॉर्ट ऑफ लेन बॉल म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारताय, आणि यावर श्रेयस कदमने दम दाखवताना तो षटकार खेचला, बॉल थेट मैदानाच्या पार जाऊन विसावलाय। 6 धावांचे होते नोंद, आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 37। प्रॉपर क्रिकेटिंग शॉट है, पुल किया था। इस बार भी कंट्रोल के साथ ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 4 रन। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो मारा है छक्का, चौका अभी बाकी है। ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। मनीष श्रेयस कदम अपना दमखम दिखाना इन्होंने शुरू कर दिया है। आणि आज मैत्री दिन आहे, आणि गणेश बारे हे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आपल्या मित्रांशी चर्चा करण्याचे आयोजक आहेत। मैत्री दिन असताना आपण सर्व मित्रांशी बोलतो। काही मित्र हे आउट ऑफ स्टेशन असतात, आउट ऑफ इंडिया असतात, आणि त्यामुळे या सामाजिक प्रसार माध्यमाचा फायदा गणेश बारे उचलतात आणि आपल्या मित्रांशी चर्चा करतायत। ही चर्चा खूप महत्त्वाची आहे। 365 दिवस आपण एकमेकांची विचारपूस करतो, पण हा आजचा दिवस खास आहे, मैत्री दिन। आणि मैत्री असावी कृष्ण सुदाम्यासारखी, मैत्री असावी कृष्ण सुदाम्यासारखी, मैत्री असावी शोलेतल्या जय वीरूसारखी। आज मैदानावरती क्रिकेटचा खेळ आहे, तर दुसऱ्या बाजूला ऑनलाईन गणेश बारे आपल्या मित्राशी सुसंवाद साधतात। स्पर्धेचे शिल्पकार धावसंख्या 41 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, धावसंख्या 42 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू है, और ये दर्शक और केतन मात्रे को आप देख रहे हैं, वहां प्रथमेश पवार भी मौजूद है। आशीष मेहरोल के ऊपर भी निगाह रखें, टीम की कप्तानी कर रहे हैं, और टीम के मैनेजर वहां मौजूद है, आप देख सकते हैं। राउंड विकेट, बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी सिराज द्वारा। टप्पा खाती गेंद नीचे रही, गुड स्पॉट पर गेंदबाजी कर रहे हैं। अब मनीष प्लान चेंज हो गया, बारिश के आने के बाद आप हाफ ट्रैकर गेंदबाजी नहीं कर रहे। ये प्रथमेश पवार, कोलकाता टाइगर्स जब पहले संस्करण में जीती थी, कप्तानी की थी प्रथमेश पवार ने, और कल सामने का टूर्नामेंट समाप्त करने के बाद सीधा यहाँ कांदिवली में पहुंच चुके हैं। आणि अहमद भाई यांची मॅनेजमेंट आहे रेड डेव्हिल्स नोएडा याकडे, आणि भांडूप स्ट्रायकर या संघाकडून देखील चांगल्या खेळाची अपेक्षा जी होती ती अपेक्षा सिराज पूर्ण करतायत। 1 षटकार 1 चौकार, पण विकेटसाठी त्यांची कमिटमेंट होती, पण ते 2 षटकार आणि चौकारची चर्चा मी करत होतो की हाफ ट्रॅकर्सवर ते 2 मोठे फटके आलेत। एव्हा ना बाकी चेंडूंवर तितक्या धावा मिळाल्या नाहीत, पण हाफ ट्रॅकर्सवरच तो मार गोलंदाजाला बसतोय। मनीष जब गुंडे स्पॉट पर गेंदबाजी हुई है, थोड़ी सी हरकत आपने की है, उसके बाद में वाइड यॉर्कर आपने डाले, यॉर्कर डाले, तब रन नहीं बने, क्योंकि एक तो प्लान है। क्योंकि कल का मैच आपने देखा है, कल बिलान ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, ये दर्शक आपके स्क्रीन पर है। बिलान ने बहुत ही लाजवाब गेंदबाजी की थी। अंकुर सिंह का स्पेल एक बहुत बढ़िया था। स्कोर 43, 1 विकेट के नुकसान पर। छोटे बच्चे दिल के सच्चे,
आप आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं एका बाजूला आज मित्र दिवस, मैत्री दिवस, दुसऱ्या बाजूला एका बाजूला पाऊस पडत असताना प्रेक्षकांची गर्दी देखील म्हणजे आज सुपर संडे। सिराज के ओवर में 17 रन, कोई सफलता नहीं मिली। 3 ओवर के बाद 43, 1 विकेट के नुकसान पर। बढ़िया लाइन, बारिश और तेज हो गई है, उसका फायदा गेंदबाजों को मिल रहा है। मनीष खेल बदल रहा है, रंग बदल रहा है, मौसम बदल रहा है आणि त्याच गोष्टीचा फायदा सुमित आवटे उचलतोय। सेकंड स्पेल मध्ये येतोय, पहिल्या स्पेल मध्ये त्याने पहिले तर 18 खर्च केले होते, पण पाऊस वाढलाय, बॉल स्पीड होणार आहे, खेळपट्टीचा फायदा होईल म्हणून सुमित आवटे ते आव्हान स्वीकारतो आणि पहिला बॉल डॉट येतोय। सुमित अपने बॉलिंग में तैयार, सामना करेंगे फरदीन काजी। ये ज्यादा हो गया, ये ज्यादा हो गया। ये आपकी सरप्राइज डिलीवरी होनी चाहिए, लेकिन ये भी आपको ध्यान में रखना है। कंधों का इस्तेमाल कर रहा है, लेकिन बारिश आ गई है, तो बारिश से क्या होगा, थोड़ी मदद मिलेगी। ये अतिरिक्त मदद थी और उसके कारण गेंद जो है ना उनके सर के ऊपर से चली गई। वाइट बॉल का इशारा और अक्षय निर्मल 1 पर ओवर का भी इशारा कर रहे हैं। 45, 1 विकेट के नुकसान पर रेड डेविल्स नोएडा। सुमित आउटी गेंदबाजी कर रहे हैं, सामने बल्लेबाज सुरेश कदम इस प्लेइंग पर 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं। मुश्किलें आपको मजबूत बनाने के लिए आती है, एक बार फिर आपको ध्यान में रखना है। विपरीत स्थिति है, बारिश में गेंदबाजी करना वो भी कला है, बारिश में बल्लेबाजी करना कला है, फील्डिंग करना वो भी आसान नहीं है। ये बच्चा देखिए, लहान मुलांना आनंदी ठेवण्यासाठी वडील आलेत ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि नक्कीच प्रत्येकाला वाटतं की आपला पण मुलगा व्यावसायिक क्रिकेटपटू बनावा। ये फैमिली शो हो गया भाई क्योंकि आज छुट्टी का दिन है, आप टीवी के सामने बैठ सकते हैं या तो सीधा आप ये नॉस्टर टूर्नामेंट देखने के लिए आ सकते हैं। यहाँ एंजॉयमेंट है बहुत सारी। क्रिकेटने कित्येकाला नावं दिलेली आहेत आणि त्याचमुळे ते नाव आपल्या मुलाला मिळावं, बघा हे प्रेम आहे, हे एक प्रेम वडिलांचं मुलावरचं आणि किती आनंदाचा क्षण टेनिस .in वर आपण पाहतोय। आता वडील म्हणजे काय, वडील म्हणजे या ठिकाणी सर्व पणाला लावून आपल्या मुलासाठी देण्याची शक्ती असलेले वडील आहे। सर्व पणाला लावतात, आपल्यासाठी काय ठेवायचं नाहीये। गेंदबाजी करने के गेंदबाज सुमित आउटी ऑन साइड पर दे घुमा के गेंद को खेलते स्क्वायर की तरफ गेंद जा रही है, खिलाड़ी है उनके पास कोई मौका नहीं है। 6 रन सुरेश कदम के बल्ले से दमदार सिक्सर। हा खेळाडू खास आहे आणि मोठ्या धावफलकाचा विश्वास आहे। पुन्हा एकदा चर्चा मला असं वाटते पूर्ण दिवसभर तीच करायची आहे। हाफ ट्रॅकर त्यावर श्रेयस कदमने वापरला आपला स्पेशल फीचर आणि चेंडूवर लावलं 6 धावांचं स्टिकर। 6 धावांची होते नोंद, धावसंख्या 50 ओलांडते, 53 धावा, 53 रन्स ऑन बोर्ड। सीरीज के बाद जो है ना बिल्कुल जब मुझे शॉट खेल रहे थे तो गेंद के ऊपर निगाह नहीं थी, लेकिन कनेक्शन अच्छा था, संपर्क अच्छा था, बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया था। टर्न यूर फेयर इनटू स्ट्रेंथ, अपने डर को अपनी शक्ति बनाओ, क्योंकि ये बारिश का जो मौसम है, बारिश आने के बाद गेंदबाज का बोलबाला चल रहा था, लेकिन उसी वक्त ये कमाल का स्ट्रोक। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा आराध्यदैवत, ज्यांच्या कल्पक नेतृत्वानं भीम पराक्रम या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली, ज्यांच्या सिंह गर्जनेनं अवघं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं, ते छत्रपती शिवाजी महाराज आपली आन बान शान आहे। सध्या आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता, एकदा निश्चित तो आवाज पण येईल, परंतु आता मॅच पण सुरू आहे। ही भूमी महाराष्ट्राची संतांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची। सुमित आउटी अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। सुरेश कदम 19 पर खेल रहे, 6 गेंदों का सामना किया। फरदीन की बात करें तो 18 पर बल्लेबाजी कर रहे, 10 गेंदों का सामना किया। पहली भी फील्ड है ऑन साइड पर। रेड डेविल्स नोएडा की टीम बल्लेबाजी कर रहे हैं, मांडुप स्ट्राइकर की तरफ से गेंदबाजी करते गेंदबाज अजय आगरे। अजय स्पोर्ट आपके स्क्रीन पर, थोड़ा सीरियस लग रहे अब मुस्कुराहट आ गई। इस बार बढ़िया गेंद, टप्पा खाते उछाल था, बल्ले का मोटा सिरा और गेंद डिक्लेयर क्षेत्र में चली गई है। बारिश में सही ठिकाने में आप गेंदबाजी करेंगे मनीष, तो फायदा आपका हो सकता है। येस एक्झॅक्टली, क्रिकेट हा बुद्धिबळापेक्षा कठीण खेळ झालेला आहे। तुमचा माइंडसेट, तुमची विचारधारा खूप महत्त्वाची आहे आणि तुमचंच डोकं चालवायचं नाहीये, तुमचं डोकं चालवून इतरांचं डोकं लक्षात घ्यायचं आहे। त्याचमुळे हा माइंडसेटचा खेळ आहे। आतापर्यंत चांगल्या पोझिशनमध्ये जरी केतन म्हात्रे बाद झाले, जबाबदारी श्रेयसने स्वीकारली आणि 7 चेंडूमध्ये 20 बनवल्या। रेड डेव्हिल्स नोएडा चांगल्या स्थितीमध्ये 54 एक गडी बाद। सुमित आपने अपने बॉलिंग माप पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। टप्पा खाने के बाद थोड़ी लेग स्टंप के बाहर जाते हुए गेंद, वाइट बॉल का इशारा अक्षय निर्मल ने किया है। घर में आपके टीवी सेट होना चाहिए, आपका घर खूबसूरत है, घर में आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपका सोफा सेट होना चाहिए
और बारिश में आप क्रिकेट खेल रहे हैं ना गणेश बारे साहब, तो आपका माइंडसेट अच्छा होना चाहिए, पॉजिटिव पॉजिटिव माइंडसेट होना चाहिए। पाटनेकर साहब बहुत महत्वपूर्ण ये मुकाबला है। इस बार देखिए ये बेसबॉल शॉट है, गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी, हवाई फायर करते हुए शेष कदम, क्या बात है, कड़क शॉट। टिपिकल श्रेयस इन दी ग्राउंड, चाबूक होता हा, चाबूक स्ट्रोक पाहायला मिळतो बघा, काय बॅट्सविंग आहे, ही ताकद आहे, ही ओळख आहे श्रेयस कदमची, हा दम आहे, हा दमखम आहे, बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार। काय बॅटिंग केले आतापर्यंत श्रेयस कदम, पाऊस पडतोय, धाबांचा पाऊस पडत असताना इथे श्रेयस करतोय बॅटिंग, चाबूक, त्याला लागले धाबांची भूक आणि त्याची बॅटिंग होते झापूक झुपूक झापूक झुपूक। मैदानावरती श्रेयस कदम नावाचे वादळ घुंगवायला सुरुवात झालेली आहे, पाऊस प्रचंड आहे तरी सुद्धा या पावसात विचलित न होता श्रेयस कदमनं हा खेळला फटका निश्चितच व्हायरल होईल, रील बनेल, अप्रतिम बॅटिंग करत असताना श्रेयस कदम। बघा लगेचच ते क्षण आपण पाहिले फरदीन आणि श्रेयसच्या दरम्यान, फरदीन थोडा साइड लाईन झालाय पण श्रेयस आता इन ऍक्शन मध्ये आलाय बघा, फरदीनचा हाच अप्रोच आहे, नेहमीच विनोदी वृत्ती त्याची असते आणि बघा या भावना टिपल्या tenniscricket.in च्या मध्ये मैत्री दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। हे देखील दोन्ही खूप चांगले मित्र आहेत, आता स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती आलेला आहे। फरदीन काजी, ये बढ़िया लाइन, टप्पा खाते उछाल मिला लेकिन उछाल ज्यादा है, नो बॉल का इशारा। ये दर्शक देखिए, आपके पास छाता नहीं है, आपके पास चेयर है, इसका इस्तेमाल आपने किया है, दिमाग के बत्ती को जलाओ, दिमाग के बत्ती को जलाओ भाई। छाता बारिश नहीं रोक सकता लेकिन बारिश में खड़े रहने का एक बार अवसर आपको दे सकता है, हौसला दे सकता है। अब ये चेयर देखिए बारिश नहीं रोक सकता लेकिन बारिश में खड़े रहने का हौसला आपको दे सकता है। क्या मेरे मन मैं कुछ भी करके मैच देखना है, कुछ भी करके मैच देखना है। कैमरामैन है सुमित तिवारी, ये देखिए इनका भी रील हो जाएगा भाई। ऐसे दो बंदे वहां मौजूद है और तीन है, ये क्या हो रहा है, चार बंदे वहां मौजूद। टप्पा खाते गेंद नीचे रही, बहुत अच्छी गेंदबाजी सुमित आउटी द्वारा, सुमित दिखाएंगे ओवर के बीच दिखाइए तो और बोलने का मौका मिलेगा, बहुत अच्छा काम कर रहे हैं। चौथा ओवर प्रगति में 30 रन 1 विकेट के नुकसान पर फरदीन 18 पर खेल रहे, 10 गेंदों का सामना किया, श्रेयस कदम 26 पर खेल रहे, 11 गेंदों का सामना किया। अब देखिए वो चेयर लेके जो दर्शक है ना उनको हम दिखाएंगे, मनीष मजा आएगा, उनका एक फोटोग्राफ भी बनेगा। ये देखिए चेहरे पर मुस्कुराहट है, क्या बात है, क्या बात है। अब भाई स्क्रीन पर है, आयोजक सांगतात अजून खुर्च्या पाठवून द्यायच्या का? बारिश में नॉनस्टार चषक हमें देखना, कुछ भी करके हम छाता भूल गए लेकिन जो चेयर है इसका इस्तेमाल। स्कोर फिलहाल कुल मिलाकर 64 रन स्कोर बोर्ड पर है बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर। हायलाइट बघा, प्रत्येक बॉलवरती छाप सोडण्याचा काम श्रेयसने केले बघा, हाफ ट्रॅकरवर ते ट्रिगर मोमेंट बघा, जसा हाफ ट्रॅकर होतोय त्यांची ट्रिगर मोमेंट फुटवर्क लाजवाब आहे आणि त्यानंतर त्यांचा बॅट स्विंग हा त्यांचा USP आहे, तो त्याचा युनिक फीचर आहे। आणि त्यानंतर बघा कितीही बाउन्सर असू द्या, कितीही उंचीचा बाउन्सर असू द्या, त्यासाठी ती रीच आहे श्रेयस कदम यांच्याकडे, उंच उडी घेतात, पूर्ण बॉडीचे रिफ्लेक्सेस वापरतात आणि त्यानंतर रिझल्ट येतोय मोठा फटका। बहुत महत्वपूर्ण ये मुकाबला दोनों टीमों के लिए आज के दिन का ये दूसरा मुकाबला, रेड डेविल्स नोएडा बना मांडू स्ट्राइकर, और यहाँ वो सारा खेल आप देख रहे हैं बीच मैदान पर जो अभी तक हुआ है, बढ़िया प्रदर्शन। क्योंकि बारिश गिर रही है, समय हमारे पास बहुत कम है, वक्त ज्यादा नहीं लेना प्लीज। टीम मॅनेजर रेड डेव्हिल्स नोएडाचे राहुल वाल्मिकी आणि अहमद बाय, तसेच भांडूप स्ट्रायकरचे टीम मॅनेजर आहेत अरविंद, यांनी खूप चांगली मॅनेजमेंट सांभाळलेली आहे। अर्पित चतुर्वेदी हे संघमालक आहेत रेड डेव्हिल्स नोएडाचे आणि मिस्टर अमीन हे संघमालक आहेत भांडूप स्ट्रायकरचे। तर थोड्या वेळासाठी सामना थांबलेला आहे, आज मैत्री दिन आहे। मैत्रीचं कोटेशन इतकंच मागतं, त्यामध्ये फक्त विश्वासाचं इंटेन्शन असावं, मैत्रीचं फॉर्मेशन इतकं घट्ट असतं की ज्यामध्ये फ्रस्ट्रेशनला थान नसावं, मैत्रीला फक्त सुखदुःखाचं डोनेशन असावं ज्याचं ड्युरेशन आयुष्यभर राहावं, आणि मैत्रीचं लोकेशन कोणी मागितलं तर गुगलचं नेव्हिगेशन तुमच्यावर थांबावं। मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। और एक बार फिर मैच शुरू होने जा रहा है, बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला, 64 रन 1 विकेट के नुकसान पर इंपॉर्टेंट मैच। आखिरी ओवर है और
वाल्मीकि वॉरियर्स विक्रोली टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस को अच्छी तरह पाना है। इस ओवर के बाद इनिंग ब्रेक में होगा टॉस, तीसरा मुकाबला। टप्पा खाते उछाल था, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक है। श्रेयस कदम इस मैच में गजब की बल्लेबाजी कर रहे, गेट बॉडी ने के बाद 6 रन। क्या कहे शॉट को मनीष, बेसबॉल बैटिंग सबसे कठिन शॉट था लेकिन आसान बनाया बल्लेबाज ने। टेनिस, बॅडमिंटन, बेसबॉल, गोल्फ या सर्व खेळांचं मिश्रण आहे खरं तर श्रेयसच्या फलंदाजीच्या शैलीमध्ये. आणि बघा पुन्हा एकदा हा थोडासा अपिश बॉल होता, बाउन्सर होता. मी ती चर्चा केली होती की या ठिकाणी बाउन्सरला कसं खेळायचं ते श्रेयस कदमला बऱ्यापैकी ठाऊक आहे. हा अनप्लेबल होता जवळपास, पण या बाउन्सरला खूप चांगल्या पद्धतीने आपल्या कवेत घेऊन हवेत घेऊन बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलेलं आहे श्रेयस कदमने. पुढचा बॉल, अजून एक आखूड टप्प्याचा बॉल, केला प्रहार, बॉलला पाठवलं सीमारेषा पार. आता हा चालू आहे खेळ श्रेयसचा, जो कर्दन काळ ठरतोय हर्ष मोरेसाठी. श्रेयस अतिशय जबरदस्त बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकता ताई पॅकेज आपण देखील तयार आहे पुढच्या सामन्याकरता. दमदार खेळ मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. श्रेयस कदम नावाचं वादळ घोगावतंय मैदानावरती. काय बॅटिंग केली आतापर्यंत त्यांनी, 38 धावा टोकल्यात. हाई शॉट पहा, पुलचा जबरदस्त फटका, थोडा लेगस्टम्पच्या बाहेर गेला बॅट्समन आणि त्यानंतर खूप चांगलं तंत्र, बॉडी बॅलन्स चांगला होता, हेड पोझिशन सुंदर आणि त्यानंतर टाळ्यांचा गजर तमाम प्रेक्षकांनी केला इथे नॉस्तरच्या या चषकाच्या दरम्यान उपस्थित असलेल्या तमाम प्रेक्षकांनी. 76 धावा धापलकावरती, 38 धावांची एक अप्रतिम खेळी साकारत असताना श्रेयस कदम. करण मोरेचं अर्धशतक हुकलं होतं, श्रेयसचं पूर्ण होईल का? धावसंख्या 76 झाले. हा चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा डिक्लेअर क्षेत्रामध्ये जातो, बॅटची कड घेऊन जातो आहे. यानंतर होणारा जो सामना तो देखील महत्वाचा. ताई पॅकेटचा संघ इथे प्रतीक्षा करतो आहे. राजू शेख यांचं शुभागमन या मंचावरती होत आहे. राजू शेख आपका स्वागत है. हर्ष मोरे गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर 77, 1 विकेट के नुकसान पर. रुक गए गेंदबाज, अभी भी वो 3 गेंदें आपको डालनी है. 3 गेंदें बहुत महत्वपूर्ण है. फरदीन 18 पर की तरह, शेष 39 पर. दूसरे विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. बढ़िया लाइन, टप्पा खाते बिल्कुल उछाल था, ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद चली गई फाइन लेग पर, 1 रन मुकम्मल किया. दूसरे के बारे में मन बना लिया था. श्रेयस कदम रनआउट के तौर पर बॅक टू द पॅबल जाएंगे. तमाम कांदिवलीच्या आमच्या मुंबईच्या प्रेक्षकांना, उत्तर मुंबईच्या प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, श्रेयस कदमचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. विकेट आले, सर्वात महत्वाचं विकेट आलेले. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलतंय. 38 धावांची खेळी, 40 धावांची खेळी, 15 चेंडू 40 धावांची खेळी, 266 स्ट्राईक रेट, 5 उत्तुंग षटकार, 1 खणखणीत चौकार त्याच्या बॅटमध्ये आलेला आहे. श्रेयस बाद झालाय रनआउटच्या रूपानं. 52 धावांची भागीदारी मोडीत निघालेली आहे. बघा कॉल चुकला खरं तर. पहिली धाव आरामात पूर्ण केली, फरदीन स्ट्रायकर एंडला पोहोचले आणि तो इंटेंट एका धावेचाच होता कदाचित, त्याचमुळे फरदीन आरामात होते, स्ट्रायकर एंडला पोहोचले. पण एका बाजूने जागा सोडली श्रेयसने, पण फरदीनची तयारी नव्हती आणि त्याचमुळे धावचीच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागतंय. 40 धावा, ज्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप सुद्धा आपल्याला मिळेल दुसऱ्या विकेटसाठी फरदीन आणि श्रेयसच्या दरम्यान. मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश पवार. हॅलो अभित चेंडू आहे, नाना मैदानावरती दाखल झालाय. कबर मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. प्रथमेश पवारला पाहून फरदीन बॅटिंग खऱ्या अर्थानं या ठिकाणी खेळायला सुरुवात केली. एकाच ठिकाणी राहतात शिवडी शिवाजीनगर मध्ये हे 2 खेळाडू एकत्र त्या ठिकाणी निश्चितच सातत्याने खेळत आलेले आहेत. फरदीनची खेळी संपुष्टात, पण या मॅच मध्ये गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे. पार्टनरशिप जशी ब्रेक झाली, आता तो त्रास होतोय रेड डेव्हिल्स नोएडा या संघाला. पहिल्या 4 षटकात भन्नाट खेळ झाला होता. 5व्या षटकाची सुरुवात सुद्धा 2 षटकारण झाली होती, पण त्यानंतर आता शेवटच्या टप्प्यावर भांडूप स्ट्रायकर संघाचा गोलंदाज हर्ष मोरे कार्यक्रम करतोय आणि आता शेवटचा बॉल बाकी या पहिल्या डावातला.
आखिरी गेंद शेष है। स्कोर कुल मिलाकर 78, 3 विकेट के नुकसान पर। ओवर की बात करें तो निर्णायक ओवर का खेल बीच मैदान पर जारी। भांडू स्ट्राइकर ने कमबैक किया है। एक वक्त लग रहा था कि स्कोर जो है ना 90 के आसपास जा सकता है, लेकिन फिलहाल बढ़िया प्रदर्शन हर्ष मोरे का। इस ओवर में 5 गेंदों में 14 रन और एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता। प्रथमेश पवार नॉन स्ट्राइकर पर है। नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं। टीम के कप्तान आशीष। निर्णायक गेंद इस पारी की। नौस्तर ट्रॉफी 2025 का लुत्फ उठाते हुए दर्शक आशीष मेहरून। रबर बॉल में भी इन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया, शानदार बल्लेबाजी की है इसी सीजन में। हर्ष गेंदबाजी कर रहे हैं। ज्यादा समय आपको नहीं लेना है, बहुत इंपॉर्टेंट मैच है। गणेश पारे, दीपक पाटणेकर, महेंद्र बगुरव, नयनेश शाह टूर्नामेंट के आयोजन करता इस वक्त मंच के ऊपर। टप्पा खाते उछाल जरूर मिला था। फिलहाल अंपायर की तरफ से क्या इशारा होगा वो देखना बहुत जरूरी है। नो बॉल का इशारा, तो ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी। और टीवी अंपायर की तरफ इशारा किया। 1 फॉर ओवर का इशारा इससे पहले हुआ था, इसीलिए नो बॉल का इशारा किया गया। और गेंदबाज को लग रहा है ये फील्ड डिलीवरी होनी चाहिए, इसीलिए चैलेंज किया गया। सादिक राजापुरकर हमारे साथ जुड़ेंगे। त्याचबरोबर मुंबईचा वडापाव खाण्याची मजा काय औरच असते। एक अशी स्पर्धा आहे जी क्रिकेट करता ओळखली जाते। त्याचबरोबर इथे बरोबर आमच्या उजव्या बाजूला वडापावची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। इट्स अ नो बॉल, नो बॉल का इशारा। स्कोर 80 रन 3 विकेट के नुकसान पर। ओवर 5वां प्रगति पर है। नो बॉल का मतलब आने वाली गेंद फ्री हिट। हर्ष मोरे गेंदबाजी कर रहे हैं और थोड़ा सा जल्दबाजी कर रहे हैं, अटपटाट के साथ गेंदबाजी करते हुए। स्कोर 83 विकेट के नुकसान पर। और ये शॉट है कि अंत भला तो सब कुछ भला। ओ माय गॉड, शॉट तो कमाल का था, लेकिन ये क्रिकेट है, जैसा हम सोचते वैसा नहीं होता। ये गेंद बॉडी लाइन के बाहर जानी चाहिए थी, लेकिन नहीं गई। ये क्रिकेट है, अनसर्टेनिटी बहुत ज्यादा है। प्रथमेश को भी लगा कि गेंद चली गई बॉडी लाइन की तरफ, बॉडी लाइन के सबको लगा था, लेकिन जैसे आपको लगता है वैसा नहीं होता है। ये गेंद बिल्कुल यहां रुक गई, यहां रुक गई। ये बिल्कुल 6 ही था, लेकिन क्या करें, बीच में गेंद रुक गई है। वडापाव आपल्या उजव्या बाजूला फक्त 10 रुपयामध्ये मनीष इथे वडापाव आहे। बनारस का पान और मुंबई का वडापाव, एक बार खाने में जो मजा है ना, बिल्कुल अलग है। 10 रुपये में केवल आपको वो वडापाव मिलेगा। राम चव्हाण यांनी ही माहिती आम्हाला दिलेली आहे। काल देखील ती सेवा पुरवली बघा, राम चव्हाण साहेबांनी ही आम्हाला माहिती पुरवलेली आहे। तर 10 रुपयांमध्ये म्हणजे तुम्हाला जास्त लांब जाण्याची गरज नाही आहे आणि पौष्टिक, सकस आणि चविष्ट असा मुंबईचा वडापाव तुम्ही चाखू शकता फक्त आणि फक्त 10 रुपयामध्ये। आणि कॅमेरा अँगल जो आहे, स्ट्रेट कॅमेरा अँगल, त्याच्या खाली जी आमची प्रेक्षकांची गर्दी आहे, आपण कृपया बाजूला सरायचं आहे। टेंटच्या बाजूला जो आपला कॅमेरामॅन आहे, त्याच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया जरा मोकळीक द्यायची आहे, जेणेकरून कॅमेरा अँगलमध्ये व्यवस्थित सर्व चलचित्र टिपलं जाणार आहे। जी काय घटना घडली आहे ती व्यवस्थित टिपता येईल। तर साईड अँगलला टेंटच्या बाजूला जो कॅमेरा अँगल आहे, प्रेक्षक मोठ्या संख्येनं आहेत, प्रेक्षकांनी थोडीशी जागा द्यायची आहे। चेक धावा बनवल्या गेल्यात रेड डेव्हिल्स नोएडा या संघाकडून आणि जिंकण्यासाठी 82 धावांचं लक्ष्य गाठावं लागेल भांडू स्ट्रायकर्सला। फरदीन काझीच्या 18 धावा, केतन मात्रेच्या 10 धावा, श्रेयस कदमच्या 39, प्रथमेशची 1, आशिषला संधी मिळाली। ही हायलाईट आपण पाहतोय पहिल्या डावाची, ज्या हायलाईटमध्ये फक्त आणि फक्त अधोरेखित कोण, तर श्रेयस कदम। सुरुवात केतन मात्रे, फरदीन काझी यांच्या वतीने, पण श्रेयसने 3ऱ्या क्रमांकावर येत असताना तो दम दाखवला आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्याचा त्यांनी विडा जो उचलला होता तो पूर्णत्वास गेला। वाटलं होतं की त्यांचं अर्धशतक होईल, पण ते धावचीच्या स्वरूपात बाद झाले। प्रत्येक हाफ ट्रॅकरवर तो त्यांचा अटॅकिंग अप्रोच, अटॅकिंग इंटेंट भाव खाऊन गेलाय श्रेयस कदम आणि प्रेक्षकांचं पूर्ण मनोरंजन श्रेयसने केलेलं आहे। आपण हायलाईटमध्ये पाहतोय प्रत्येक बाउन्सरला, प्रत्येक हाफ ट्रॅकरला
आपल्या रीचमध्ये घेत असताना ती ॲक्रोबॅटिक बॅटिंग श्रेयस कदमची. बारिश बहुत ज्यादा थी ना उस वक्त, इन्होंने बहुत बढ़िया बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी की थी और सबका दिल जीत लिया था. साऊंड इंजिनियर सन्माननीय दीपेशजी गुरव आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अक्षयजी जगताप यांचं देखील आगमन झाले, आम्ही मनपूर्वक स्वागत करते. तसेच साईनाथजी आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. युवक मंडळ सिद्धेश्वर बॉईज तसेच जनमित्र फाउंडेशन चे सर्व सदस्य चांगली मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. काल देखील प्रेक्षकांनीच खूप चांगलं अनुमोदन दिलं. जवळपास 85,000 प्रेक्षकांनी tennisaki.in वर ही स्पर्धा पाहिली. स्पर्धेचं पहिलं बक्षीस आहे रोख रक्कम 2,22,222 रुपये आणि मानाचा खासदार चषक, आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,11,111 रुपये आणि मानाचा खासदार चषक. प्रत्येक सामन्यात सामनावीर आहे अजय स्पोर्ट्सच्या वतीनं टी शर्ट्स, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV. तरच जास्त वेळ न घेता सामना सुरू करा प्लीज. यानंतर अजूनही 6 सामने खेळवायचे आहेत. हा सामना मधून 7. प्रेक्षकांची संख्या वाढेल. आज भारतातील नामांकित व्यावसायिक खेळाडू नॉस्टार चषकामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील, आणि म्हणूनच प्रेक्षक आपला वेळ जर स्पर्धेला देत आहेत तर आपलं सुद्धा काम आहे, आपलं कर्तव्य आहे की आपण वेळ वाचवा मित्रांनो. षटकांमध्ये कपात करावी लागेल. नाईट फॉर्मॅट नाही आहे, हा डे फॉर्मॅट आहे. आणि तुम्ही जर इतक्या लांबचा प्रवास करून नॉकआउट स्टेज खेळण्यासाठी आलात तर एक सामन्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळालाच पाहिजे. त्याचमुळे आम्ही ते नियोजन 5 षटकांचं केलंय. काल 7 सामने 5-5 षटकांचे झाले. चला भांडू स्ट्रायकर्स का वेळ घेत आहेत? भांडू स्ट्रायकर्स वेळ घेऊ नका. चला 2 बॅटर्स पाठवा, त्वरित पाठवा, वेळ कमी आहे. वेळेचं नियोजन व्यवस्थित करायचंय. 2 बॅटर्स, एकाबद्दल राहुलच्या सोबतीने आहे निमेश रेडकर, राहुल चौधरी आणि निमेश रेडकर हे 2 फलंदाज पाहायला मिळतात. राहुल चौधरी हे स्वतः मुलुंडचे आहेत आणि निमेश रेडकर घाटकोपरचे खेळाडू आहेत. तर आता ही जोडी, घाटकोपर आणि मुलुंड जास्त अंतर नाहीये या 2 परिसरांमध्ये, पण आता पाहूया या कांदिवलीच्या सप्ताह क्रीडांगणामध्ये ही जोडी समोरच्या संघाच्या गोलंदाजांची डोकेदुखी वाढवेल का? चला रेड डेव्हिल्स नोएडा, जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. चला रेड डेव्हिल्स नोएडा, जास्त वेळ घेऊ नका, वेळेचं बंधन आहे. चला 12:30 झाले. मार्किंग करायचे. तर प्रशांतजी, हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. काल जे केले रहाटेने, त्याचमुळे आता प्रेक्षकांचा कल देखील वाढलाय. अनपेक्षित गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात, अपसेट्स पाहायला मिळतात. त्याचमुळे मला असं वाटतं की सामन्यामध्ये उलटवार होण्याची शक्यता आहे. दोन्ही शब्दांचा योग्य वापर, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही अपसेट म्हणालात, त्यानंतर उलटफेर. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील बघतो की उलटफेर होतात, आणि काल त्याचा अनुभव इथेच घेतलेला आहे आपण. प्रसाद राठेने तो करिश्मा केलाय. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही शक्यता आहेत. क्रिकेटचा खेळ आणि त्याला तिथे ठासून भरलेली आहे. बघूया या मॅचमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय. नॉस्टर चषक 2025चा ग्रँड फिनाले तमाम प्रेक्षक सध्या पाहता आहेत tennisaki.in वरती. 2,22,222 रुपयाचा पहिल्या क्रमांकाचा पाहतोय, आणि त्यासाठी मैदानावरती लढाई आहे. हो, रक्कम मोठी आहे. म्हणजेच 2,22,222. सन्माननीय उमेशजी बारे, सन्माननीय सुनीलजी बारे यांचं आगमन सुद्धा व्यासपीठावर होते. आपला मी मनपूर्वक स्वागत करतोय. उमेशजी बारे आणि सुनीलजी बारे, आपला मनपूर्वक स्वागत. स्ट्रायकर्स एंडला राहुल चौधरी, नॉन स्ट्रायकर्स एंडला निमेश रेडकर, आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय तर म्हणजेच आशिष मेहरुळ बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. चला आशिष, आपण कॅप्टन आहात, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, वेळेचं बंधन आहे. कंपल्सरी चेस, अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. एक रेफरल तुम्हाला देण्यात येईल. जर सक्सेस झाला तर तुम्ही पुन्हा एकदा घेऊ शकता. या सर्व नियमावली अंतर्गतच तुम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे. चला 12:27 झालेली आहेत. 20 मिनिटात 4 षटकं पूर्ण करायची आहेत. थोडा मोमेंटम द्या. प्रेक्षक जो आपला वेळ तुम्हाला देत आहेत त्यांचा पैसा वसूल होईल ही शाश्वती आपल्याला आहे. आयोजकांना आहे, फक्त खेळाडूंनी तसा खेळ द्यायला हवा. राहुल चौधरी एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवून ज्यांनी कॅप्टन्सी निभावलेली आहे, उत्तम दर्जाचे स्ट्रायकर्स आहेत. आणि पाहूया या स्ट्रायकरला एअर स्ट्राईक करावी लागेल, ही गरज आहे या धावांना चेस करताना, आणि ती गरज पूर्ण होईल का राहुल चौधरीच्या वतीनं? निमेश रेडकर यांची साथ तितकीच महत्त्वाची आहे. नावामध्ये स्ट्रायकर आहे.
नावामध्ये स्ट्रायकर आहे, त्याचमुळे तसा खेळ तर द्यावाच लागेल. पाहूया तसा खेळ भांडूप स्ट्रायकरचा पाहायला मिळतोय का. एका बाजूला रेड डेव्हिल्स नोएडा करून आशिष. पहिलाच बॉल हा बाउन्सर होता, वाईड लाईनच्या आतून होता. सुरुवात या डावाची डॉटने होते. आशिषला नेहमीच आपण इंटेन्सिव्ह मोमेंटला चांगली गोलंदाजी करताना पाहिलंय बघा. त्यांनी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, यावेळेस बॉल जास्त वळाला नाही. बोटांची जादू आपण आशिषची नेहमीच पाहिलेली आहे. अनिकेत सानप यांना थोडंसं बाजूला ठेवलंय आणि संधी मिळाली आशिष मेहरोला. बॉलिंग ऑप्शन्स खूप आहेत रेड डेव्हिल्स नोएडा या संघामध्ये, पण कुठला गोलंदाज कधी वापरायचा आहे याचं भान कॅप्टनला असायला हवं. आणि पहिलं षटक स्वतः कॅप्टन हाताळतोय आशिष मेहरोळ. डॉटने सुरुवात करतोय या सेकंड इनिंगची. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राहुल चौधरी. 29 चेंडू, 82 धावांची गरज आहे भांडूप स्ट्रायकर्सला. आणि आता हा मोमेंट व्हायरल होईल, पण राहुलने तो अप्रोच दाखवलाच नाही. राहुलने जर अप्रोच दाखवला असता, राहुल व्हायरल झाला असता. वाईट बॉल. मैदानावरती असे मोमेंट देखील आपल्याला सातत्यानं बघायला मिळतात. आता आपटबार टाकायचा होता, विवी करमरकर याला आपटबार असं म्हणायचे. हा आपटबार तितका चांगला फुटला नाहीये. कदाचित हा व्हिडिओ देखील व्हायरल होऊ शकतो. या जगामध्ये व्हायरल होणाऱ्या गोष्टी आहेत आणि नॉस्टा चषकामध्ये त्या गोष्टी आपण पाहतोय. काल कित्येक मोमेंट्स आपण पाहिले. ऑन साइडला पूल जसं पहिल्या डावात आपण पाहिलं तसं दुसऱ्या डावात सुद्धा पाहणार आहोत. आणि आता पहिल्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर षटकार खेचून आम्ही या धावांना चेस करण्यासाठी सज्ज आहोत, तेच सांगतोय राहुल चौधरी. राहुल चौधरी का ये शॉट देखिए, बहुत ही शानदार स्ट्रोक था. शॉट पे गेंद थी, आप टक्कर डालने की कोशिश, जल्दी भाप लिया था, पढ़ लिया और गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री करके बाहर भेज दिया. खूबसूरत स्ट्रोक है, जो करे सबकी मनोकामना पूरी वो खिलाड़ी है राहुल चौधरी. टिट फॉर टैट, शानदार स्ट्रोक और जवाबी हमला किया. शानदार जानदार असरदार स्ट्रोक आता राहुलच्या वतीने पाहायला मिळतोय आणि राहुलने ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. आशिष मेहरोळच्या बॉलवर तो प्रहार करत असताना पहिल्या षटकातच त्यांचा तो अटॅकिंग इंटेंट क्लिअर होतोय आणि ती मनोकामना जी होती कॅप्टनची, ती मनोकामना स्वतः तो पूर्ण करतो. षटकार खेचून धावसंख्या पोहोचते 7 वर. पुन्हा एकदा आशिष मेहरोळ ओव्हर द विकेट. ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे जातोय गलीमध्ये, पूर्ण होते एक सिंगल. 1 धावाची वाढ होईल, धावसंख्या पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. स्ट्राईक रेट वाढवावा लागेल कारण रिक्वायर्ड रन रेट 16च्या पुढचा आहे, त्याचमुळे स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. एका बाजूला निमेश रेडकर धडधाकड शरीरयष्टी आहे आणि पाहूया या शरीरयष्टीचा फायदा होतोय का, टायमिंग जुळते का, स्ट्रोक सिलेक्शन योग्य आहे का. आशिष हाफ ट्रॅकवर होता, वेळ जुळली नाही. मी टायमिंगची चर्चा प्रशांत सर केली होती. आता मौका होता, हाफ ट्रॅकर होता आणि या आकुट टप्प्याच्या चेंडूवर स्ट्रोक खेळण्याची घाई झाली. बॉल बॉडीला ब्रश झाला. लेग बाईकचे एक धाव ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा. 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजेच 73 धावांची. 26 चेंडू 73 धावा. पहिल्या षटकातच भांडूप स्ट्रायकर्सला काही मोके मिळाले. बघा, मोके कधी कधी मिळत नाहीत, तुम्हाला ते बनवावे लागतात. आणि आता पाहूया राहुल त्याच शोधात आहे. फुल लेन बॉल होता, बॅटच्या टोला कनेक्शन, बॉल मिड विकेटला स्वतः वेगानं फरदीन पोहोचतोय. नॉन स्ट्रायकर सेंटरला थ्रो होतोय. पाहूया फलंदाज पोहोचले आहेत का, तर फलंदाज पोहोचले आहेत. एक धाव वेगानं पूर्ण केलेली आहे. क्विक सिंगल बाय राहुल अँड निमेश. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 10 वर. धाव नाही घेतले, माफ करा. पुन्हा एकदा रिपीट आलेत, परत आलेत. राहुल यांचा नकार होता आणि त्याचमुळे आशिष चर्चा करतायत की यस तुमच्याकडे एक रेफरल आहे, तुम्ही तो घेऊ शकता, पण त्या ठिकाणी वाचवलेला आहे. एकच रेफरल आहे, जर घेतला यशस्वी झाला तर ठीक, यशस्वी नाही झाला तर मग तुम्ही रेफरल घेऊ शकणार नाही. कदाचित पहिल्या बॉलवर म्हणूनच तो रेफरल भांडूप स्ट्रायकर्सने घेतला नाही. जो बाउन्सर होता यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पाहूया त्या ठिकाणी नेहमी आपल्या वतीने निर्णय लागावेत असंच खेळाडूंना वाटत असते, पण उंचीची दखल घेतलेली आहे. चला, अंपायर डिसिजन जे आहे ते कळवा. चला, जर रेफरलची गरज आहे तुम्ही घेऊ शकता, पण पंचांवर तुम्ही आर्ग्यू करू नका. तर यस, या ठिकाणी नो बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलेला आहे. उंचीची दखल घेत असताना नो बॉलची या ठिकाणी सूचना पंचांनी केलेली आहे. 5 चेंडूचा खेळ संपला. पुढचा बॉल फ्री हिट आहे. संधी आहे पुन्हा एकदा भांडूप स्ट्रायकर्सला. पाहूया त्या संधीला आपल्या नावावर करतात का. सुरुवात
या षटकाची डॉटने पुढच्या बॉलवर षटकार आला होता. पुन्हा एकदा राहुल त्यासाठी सज्ज आहे. आशिष मेहरोळ थोडीशी नजर चुकली होती हा स्ट्रोक खेळताना. बॉल मागे जातोय स्ट्रायकर साइडला. केतन मात्रेचा थ्रो आणि पाहूया या ठिकाणी पोहोचले आहेत का निमेश, तर नाही पोहोचले. आणि आता निमेश यांना परतावं लागते. शेवटचा बॉल आता रेड डेव्हिल्स नोएडा या संघाच्या बाजूने जातोय. पाहूया नेमकं काय घडलंय. लक्ष होतं, कॉल दिला होता, पण केतन मात्र एकाच ऍक्शन मध्ये स्ट्रायकर साइडला थ्रो केला आणि फ्रेम मध्येच नाहीये. फ्रेम मध्ये नाहीयेच निमेश. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 1 गडी बाद 10 धावा. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा इथे बॅट्समन तितकाचा चांगला ताळमेळ होता. बॅट्समन बाद झाला आणि अचूक नेम कसा असू शकतो त्या केतनचा. शॉट खेळत असताना चेंडूवरती नजर तर नाहीये. राहुलची धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि अचूक नेम बॅट्समनचा झाला गेम. बॅट्समनला रेड सिग्नल लागला. रेड सिग्नल लागलेला आहे. बॅट्समनला रनाच्या रूपानं परतावं लागेल. इथे बाद होणारा फलंदाज आहे निमेश रेडकर. अप्रतिम थ्रो, हा डायरेक्ट हिट होता, डायरेक्ट हिट. आणि आता केतन इथे सुपर हिट ठरलेला आहे. 10 धाबा धाबकावरती एका गड्याच्या मोबदल्यात पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूमध्ये आता जिंकण्याकरता 72 धावांची आवश्यकता आहे. खेळ संपलेला नाहीये, खेळ संपलेला नाहीये, डाव संपलेला नाहीये, सिरीज संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. आणि आता तोच मानसिक खेळ आता आपण पाहणार आहोत. पण जास्त वेळ घेऊ नका, कारण तुम्ही मोमेंटम बनवलाय, प्रेक्षकांना खेळून ठेवलेला आहे. त्याचमुळे आता तो मोमेंटम तुम्ही प्रेक्षकांचा आपण तसाच टिकवून ठेवायचा आहे. आपण एक लोकप्रिय खेळ खेळतोय मुंबईमध्ये. जास्तीत जास्त प्रमाणात ज्याला पसंत आहे क्रिकेटचा खेळ, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये पूर्णपणे आपण पाहत आहोत. आणि मुंबईचा वडापाव फक्त 10 रुपयांमध्ये मुंबईचा वडापाव तुम्ही स्टेजच्या राईट साईडला खरेदी करून त्याचा आस्वाद घेऊ शकता. निव्वळ 10 रुपयांमध्ये मुंबईचा वडापाव आपण मुख्य मंचाच्या उजवीकडून आस्वाद घेऊ शकता. चला सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर फिरोज शेख. हो यावेळेस ऑन द राईज बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार. राहुल माझं नाव, षटकार खेचणं माझं काम. 6 धावा. फिरोज का स्वागत. स्वैग से टप्पा खाते गेंद थोड़ा सा ऑफ टप के बाहर जा रही थी. बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे. बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया. गेंद लॉकअप बाउंड्री लाइन के बाहर चली गई. खूबसूरत दर्शनीय स्ट्रोक, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है. गगनचुंबी सिक्सर आ गया. अब जाकर वो विकेट गिर गया था ना, उसके बाद में प्रेशर रिलीज करने वाला ये दमदार स्ट्रोक बल्लेबाज राहुल के बल्ले से. हो यावेळी अजूनही प्रेक्षक, आता खुर्च्यांवर प्रेक्षक बसलेत, पण पाऊस आल्यानंतर त्याच खुर्च्या डोक्यावर जातील. ही देखील एक वॉव मोमेंट आहे. आपण मागच्या डावामध्ये ती वॉव मोमेंट पाहिली, म्हणून प्रत्येकाने प्रेक्षकांनी खुर्च्या जवळ केल्यात. खुर्च्याचा फायदा छत्रीसारखा केला जातोय. पहिल्याच बॉलवर फिरोज शेखचं स्वागत षटकारानं केलेलं आहे. राहुल एक गेम चेंजिंग परफॉर्मन्स देईल का, ती चर्चा आहे. चेंडूने कापलंय लांबचं अंतर आणि धावफलकावर लावलंय 6 धावांचं हस्ताक्षर. राहुल चौधरी कॅप्टन इनिंग पेश करतोय. कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, बल्ले के बीचों बीच खेल रहे हैं, टाइमिंग प्रॉपर कर रहे हैं और गेंद बाउंड्री के बाहर जा रहे हैं बार बार. ये भी शॉट देखिए, कहाँ सिंगल लेने वाले, कहाँ सिंगल लेने वाले. ये चे के नीचे सोचते रही. टाइमिंग देखिए, आत्मविश्वास देखिए. ओहो, ब्रिलियंट बैटिंग बाय राहुल. कमाल की पारी खेल रहे हैं और जवाबी हमला करते हुए इस वक्त गेंदबाज के ऊपर. जी गोष्ट तुम्हाला चॅलेंज करते तीच गोष्ट तुम्हाला चेंज करते. पण हाच तर खेळ आहे राहुलचा. असाच खेळ तो प्रत्येक स्पर्धेत, प्रत्येक सामन्यात आपल्या संघासाठी खेळत असतो. आणि फिरोज शेख, ज्यांना यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ओळखलं जातं, त्या फिरोजच्या विरोधात पहिल्याच 2 बॉलवर 2 षटकार खेचताना आम्ही 82 धावांना चेस करण्यासाठी सज्ज आहोत. तेच ठणकावून सांगतोय राहुल भांडूप स्ट्रायकर्स या संघाकडून. धावसंख्या 22. 8 चेंडूचा खेळ संपला. प्रेक्षक मोठ्या संख्येनं भारतातील नामवंत क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी आलेले आहेत. नॉस्टार चषकाच्या वतीनं सर्व प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. प्रेक्षकांची गर्दी म्हणजे आयोजकांचं समाधान, आणि म्हणूनच प्रेक्षक या स्पर्धेची शोभा वाढवते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. क्रॉस बॅटेड एलिव्हेशन कमी होतं, गॅप होता, गॅपच्या बाहेर बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. पंच अक्षय निर्मल होत आहेत बीजी चौकार. ग्रेट बैटिंग राहुल द्वारा और फिरोज जैसे गेंदबाज के खिलाफ बहुत ही अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना. जिन्होंने कहा था तेरे बस के नहीं है, जिन्होंने कहा था तेरे बस के नहीं है, उनको कुछ करके दिखाना. राहुल वाह वाह, क्या बल्लेबाजी आप कर रहे हैं और सबका दिल आपने जीत दिया. सामने दिग्गज खिलाड़ी है, क्वालिटी गेंदबाज है और उनके खिलाफ आप रन बना रहे हैं.
तुमची क्वालिटी तुम्ही टिकवताय आणि एक क्वालिटी परफॉर्मन्स राहुल चौधरीचा पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या 26, एक गडी बाद 9 चेंडूचा खेळ संपलाय. आता पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ती वाव मोमेंट फलंदाजी गोलंदाजी जी पाहायला मिळते, ती ठसन या दोन संघाची पाहायला मिळते, कारण तीच तर मजा आहे जी प्रेक्षकाला लुटायची. पुढचा बॉल बॅकफुटला सरकला, हा कटर होता. उजव्या हाताच्या बॅटरसाठी बाहेर वळणारा हा चेंडू आणि खूप चांगला टर्न करता फिरोजकडे आहे. पहिल्या 3 बॉलवर फिरोजची वचक नव्हती, पण आता पुढच्या 3 बॉलवर ती वचक निर्माण करण्याचा प्रयत्न तो करतो. यावेळेस गती तेवढी नव्हती, पण परिवर्तन पाहायला मिळालं. पायांची हालचाल झाली नाही, फुटवर्क जुळलं नाही आणि त्याचमुळे फुटवर्क जुळलं नाही तर मग मनातला फटका मैदानात आणता येत नाही. लगातार 2 डॉट बॉल. फिरोज शेख करतोय पुनरागमन आपल्या संघासाठी. शेवटचा बॉल बाकी आहे या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या 26. फिरोज ओव्हर द विकेट. ओ बॅटची बॉटम एज. पहिले 3 बॉल होते राहुल चौधरीचे, पुढचे 3 बॉल होते फिरोज शेखचे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 26, एक गडी बाद. भांडू स्ट्रायकर्स. क्या मुकाबला चल रहा है बीच मैदान पर। गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग देखने का मौका दर्शकों को मिल रहा है। 2 ओवर की कहानी समाप्त। 26 स्कोरबोर्ड पर है। पहले 3 गेंदों में देखिए 2 सिक्सर आए थे, एक चौका आया था और इसी ओवर में आपने 3 गेंदों में 16 नंबर आए थे। उसके बाद में फिरोज ने कमबैक किया। उसकी वजह क्या? मनीष आउट ऑफ द ऑफ गेंदबाजी की, थोड़ा आयरन से गेंद को दूर रखा और हल्के सी गेंद को जो है ना बिल्कुल वो बाहर की तरफ लेके जा रहे थे, गेंद के ऊपर उंगलियां फेर रहे थे। उसका फायदा फिरोज को मिला है। ये टाइमलाइन था बिल्कुल अभी तक का खेल। और अभी क्या हुआ ये देखें, जो शॉट खेले गए थे बहुत ही शानदार बल्लेबाजी राहुल की रही और बैकफुट पर अच्छा स्ट्रोक खेला गया था। ज्यादा गेंद हरकत नहीं करी, ये आगे गेंद थी उसके ऊपर प्रहार किया गया था। बेहतरीन टाइमिंग, शॉट सिलेक्शन का बहुत कमाल का। ये बैकफुट जाके ऑन साइड पर वो पुल किया गया था। दर्शक दीर्घा में गेंद बॉडी लाइन की तरफ चली गई और उसके बाद में देखिए टप्पा खाने के बाद वो बाहर की तरफ गेंद जा रहे, वो वहां पे चौथी गेंद है, वहां बल्लेबाज बीट हुए। 5वीं गेंद पर बल्लेबाज बीट हुए। बहुत बढ़िया कमबैक किया फिरोज ने। अब जाकर स्कोर 26, 1 विकेट के नुकसान पर। विक्रांत चव्हाण हा नवीन गोलंदाज रेड डेव्हिल्स नोएडा या संघाकडून तिसऱ्या षटकाची हाताळणी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. अनिकेत सावंत म्हणजेच बंटी स्ट्रायकर्स एंडला आहे. सुरुवात पंचांच्या उजवीकडून. ऑन साइडला बॉलला फेकून दिलंय. स्क्वेअर लेग सीमारेष दिशेनं पण क्षेत्ररक्षक आहे. अंतर हलकस कमी पडलं आणि 0वर गोल्डन डकवर अनिकेत अर्थात बंटीचा खेळ संपला. आता रेड डेव्हिल्स नोएडाकडून चोख प्रत्युत्तर. ये जो शॉट अप खेल रहे हैं ना, पुल करने की जब कोशिश कर रहे हैं तो बिल्कुल वो बैकफुट पर ज्यादा समय नहीं मिला पुल करने के लिए, बैटिंग का इस्तेमाल करने के लिए, इसीलिए गेंद जो है ना वो सीधी स्क्वायर लेग की तरफ चली गई। वहाँ खिलाड़ी मौजूद है। अनिकेत सावंत की पारी समाप्त हुई। सफलता मिली विक्रांत चौहान को। विक्रांत चौहान ने इसी मंच पर बहुत अच्छा प्रदर्शन किया। बेस्ट बॉलर का अवार्ड इनको मिला है, तो इस मंच के साथ क्या करना, किस तरह से गेंदबाजी करने उनको बहुत अच्छी तरह से पता है। सन्माननीय सुयोगजी बताडे साहेबांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. सुयोगजी या. म्हणजे आज या व्यासपीठाचं वजन वाढणार आहे. आज मैत्री दिन आहे, फ्रेंडशिप डे आहे आणि त्याचमुळे आता हे सर्व मित्र एकत्र येऊन एकमेकांची चर्चा करतील, हालचाली विचारतील आणि खूप महत्त्वाच्या बाबी असतात. भावना, ज्या भावना आता दाटून येतील जेव्हा आज सर्व मित्र एकत्र येताना तुम्हाला पाहायला मिळतील. हा जो तारा आहे, जो नेहमीच चमकतोय मैदानामध्ये, प्रेक्षकांना खुश करण्याचं काम करतोय. पहिल्या डावामध्ये ज्याने 39 धावा बनवल्या, ज्यामध्ये 5 षटकाराचा समावेश. श्रेयस कदम तुम्हाला फ्रेममध्ये पाहायला मिळतात tenniscricket.in वर. पहिल्या डावामध्ये जेव्हा फरदीन आणि केतन तितका प्रभावी खेळ देऊ शकले नाही फरदीन, आता विकेट किपर म्हणून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सर्व नेव्हिगेशन त्यांच्या वतीने सांभाळलं जातंय. सन्माननीय शरदजी सटम यांचं आगमन झालंय, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो युवक मंडळाच्या वतीनं. आकाश झा हो, यावेळेस स्वागत केलंय आकाशने विक्रांत चव्हाणचं ऑफ ड्राईव्ह सादर करून बॉल सीमारेषा पार षटकार. मैंने एक फिल्म देखी है, मैंने प्यार किया, और उसमें वो गाना था कबूतर जा जा जा। अब यहाँ झा साहब ने क्या कहा, बॉल को जा जा, बाउंड्री लाइन के बाहर जा, और उसके बाद में गेंद को उठा के लिए किया। कमाल का स्ट्रोक था, बेहतरीन टाइमिंग इस वक्त झा द्वारा। मागणी तसा पुरवठा हे तंत्र आकाश झाने जोपासलेलं आहे आणि पहिल्याच बॉलवर षटकार खेचून आता तो सुद्धा राहुलच्या मदतीला धावून आलाय, संघाच्या मदतीला धावून आलाय असं दर्शवतोय. धावसंख्या पुन्हा एकदा वेग पकडते. 32 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा
बॉलिंग ट्रॅकवर विक्रांत चव्हाण. चाबूक शॉट खेळायचा प्रयत्न जसा आपण पहिल्या डावामध्ये श्रेयसला पाहिलं होतं. उंच उडी घेऊन आडव्या बॅटला लपेटण्याचा प्रयत्न होता. प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं आपल्या आवडीच्या खेळाडूंना पाहण्यासाठी आलेले आहेत आणि कुंदन नाईकवडे हे तुम्हाला फ्रेम मध्ये पाहायला मिळतं. काय स्माइल आहे. मंदारचे ते बंधू आहेत. बॉल मागे जातोय. मंदार जे खूप चांगलं काम tenniscricket.in साठी करतायत त्याचे बंधू कुंदन तुम्हाला फ्रेम मध्ये पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. एकदा वाढते आणि धावसंख्या एकने पुढे सरकून पोहोचते 34. म्हणजे 2 धावा ज्या वाईटच्या मिळालेल्या आहेत. 34 धावा आपण ऑन स्क्रीन पाहतोय. 15 चेंडू 48 ची गरज. सामना बॅलन्स्ड आहे. जसा अप्रोच या दोन फलंदाजांचा आहे. राहुलचं स्ट्रगल संपत नाहीये. आपण मागच्या 4 चेंडूला अनालाइज केलं. राहुलने जे खेळलेत 4 डॉट आलेत. 4 डॉट आलेत. त्याचमुळे ज्या धावा त्याने बनवल्या होत्या त्या धावांची किंमत ठेवायची असेल तर मग तसा काही द्यावा लागेल. डॉट बॉल परवडणार नाहीये भांडूप स्ट्रायकर्सला. पण विक्रांत हे जाणतोय की आपल्याला दिलेली जबाबदारी पूर्ण करावीच लागेल. पहिल्या बॉलवर त्याने विकेट मिळवली. पुढच्या बॉलवर षटकार जरी आलाय पण त्यानंतर डॉट बॉलचा शोध विक्रांत चव्हाण घेतोय. हो यावेळेस ऑकवर्ड बॉडी पोझिशन. हे लो बाउन्स फलंदाजांची डोकेदुखी वाढवतात आणि पुन्हा एकदा या ठिकाणी हा 5वा डॉट बॉल. मागचे 5 बॉल जे राहुलने फेस केले त्यावर राहुलला धाव बनवता आली नाहीये. हेच क्रिकेटचं वेगळेपण आहे. प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण तुमचा नसतो. तो क्षण तुम्हाला बनवावा लागतो. आणि पाहूया ती मोमेंट पुन्हा एकदा राहुलच्या वतीनं क्रिएट केली जाते का. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 34. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस हवेत आहे बॉल. नाव आहे राहुल चौधरी. दिली 6 धावांची मंजुरी. षटकार. ग्रेट बैटिंग. इस वक्त वो जरूरत थी. बार बार मनीष यहाँ से वो बातें आप कर रहे थे, चर्चा कर रहे थे, लेकिन ये शॉट देखिए सफलता का दरवाजा खोलने के लिए मेहनत की चाबी को घुमाना पड़ता है. इस बार ये घुमा के गेंद को बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया. बाउंड्री लाइन के बाहर गेंद दर्शक दीर्घा में जा रही है. बल्ला घूमा और मैदान झूमा. अब मजा आएगा. अब मजा आएगा. दर्शक ये देखने के लिए आए. ये कॉन्टेस्ट, ये लड़ाई, ये बैटल देखने के लिए आए. 40 रन स्कोरबोर्ड पर है. 12 गेंदों का खेल आना अब बाकी है. विक्रांत चव्हाण के ओवर में 14 रन इन्होंने खर्च के 1 विकेट इन्होंने प्राप्त किया. अब समीकरण क्या होगा. 12 गेंदों का खेल बहुत महत्वपूर्ण है और जीतने के लिए टारगेट 82 रनों का है. तो 42 रन चाहिए ये मुकाबला जीतने के लिए. इंटरेस्टिंग रोचक मुकाबला. जब तक राहुल मैदान के अंदर है मनीष तब तक मजा आएगा. आकाश झा ने वो छक्का जड़ के अपना इरादा स्पष्ट किया है. ज्यादा समय नहीं लेना है. वक्त ज्यादा नहीं लेना है. आज संडे का दिन है. इतवार का दिन है. खाने पीने का दिन है. तो दर्शक काफी संख्या में मौजूद है. ये टूर्नामेंट एंजॉय करने के लिए आए हैं. स्पर्धा त्या दर्जाची आहे आणि दर्जेदार स्पर्धा पाहण्यासाठी वेळ प्रेक्षक देतात आणि म्हणूनच तो वेळ नॉर्थस्टार चषकासाठी प्रेक्षकांनी राखून ठेवलेला होता. आजचा रविवार आपण सप्ताह क्रीडांगणावर जाणार आहोत आणि तो प्लॅन त्यांनी अगोदरच बनवला होता. कारण शेड्यूल हे tenniscricket.in वर त्यांनी पाहिलं होतं की आज नामांकित संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळते. काल सुद्धा प्रेक्षकांची उपस्थिती महत्वाची होती. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. पाहूया या षटकामध्ये नेमकं घडतंय का. पुढच्या 6 बॉल्समध्ये कहाणी कुठल्या संघाची लिहिली जाते. भांडूप स्ट्रायकर्स की रेड डेव्हिल्स नोएडा. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. आर्यन मनोज भोईर. आर्यनला उशीर आणलंय ही चर्चा प्रेक्षकांमध्ये आता रंग धरू लागलेली आहे. कारण आर्यन नेहमीच आपल्या संघासाठी मोलाचं योगदान देतो. कित्येक व्यावसायिक स्पर्धांमध्ये त्यांनी बेस्ट बॉलरचा पुरस्कार जिंकलेला आहे. वडिलांचा वारसा ते घेऊन पुढे आलेले आहेत आणि आता एक भरवशाचं नाव आर्यन. फुल लेंथ बॉल होता. ड्राइव्ह केलाय. सरळ क्षेत्ररक्षक नाहीये. स्ट्रेट लॉंग ऑन नाहीये. स्ट्रेट लॉंग ऑफ नाहीये. बॉल सी मरेशा पार. फैंटास्टिक 4. क्या कमाल का मैच बीच मैदान पर. आकाश का जो खेल है खास करके इनकी तकनीक देखिए. पहले वाइडिश लॉकअप क्षेत्र में का शॉट खेले. ये भी देखिए फ्रंट फुट पर बाबरने के बीचों बीच और टाइमिंग और प्लेसमेंट का खेल है ना बाबा. क्या बात है आकाश झा. यावेळेस आकाशने ऑन साइडला उडवलाय बॉलला. स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे. जास्त हालचाल करावी लागली नाही. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी आणि ही खासियत आहे आर्यनची. पहिल्या बॉलवर जरी चौकार आलाय त्यानंतर केलाय उलटवार. आकाश झाला जावं लागेल पॅव्हलियनच्या दिशेनं. विकेट डाऊन. क्रूशियल विकेट है. आकाश एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे थे. इस पर गति परिवर्तन किया गया आर्यन द्वारा और उसका फायदा मिला.
स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर गेंद के नीचे खिलाड़ी इन्होंने शानदार कैच लपका और छोटी पारी समाप्त हुई आकाश की। मैच में मजा आ रहा है, मैदान के अंदर चल रहा है घमासान और पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखे ऑन, गेम इज ऑन, गेम ऑन है। गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग देखने का मौका दर्शकों को मिल रहा है। इस्तियाक शेख नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भांडूप स्ट्रायकर्स या संघासाठी जातोय आणि नॉस्टार चषकामध्ये इस्तियाकने नेहमीच चांगला खेळ सादर केलेला आहे। मागच्या पर्वात सुद्धा इस्तियाक चांगला खेळून गेलेला आहे आणि त्याचमुळे आता सुद्धा तसा चांगला खेळ होईल असं टीम मॅनेजरला वाटतं आणि मग तोच आत्मविश्वास जो टीम मॅनेजरने ठेवलाय आपल्या संघातील मेंबर्सवर तो राहुल चौधरीने टिकवलाय। इस्तियाक शेख त्याला साथ देईल का? 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे। 10 बॉल्स अँड 38 रन्स रिक्वायर्ड टू विन। या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाही आहे, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे। तो संघर्ष करायचा राहुल चौधरीला, तो संघर्ष करायचा इस्तियाक शेखला, कारण आता रिक्वायर्ड रन रेट वाढलाय, जवळपास तो 20चा झालाय। षटका मागे 2 ते 3 मोठे स्ट्रोक्स आले पाहिजे। पाहूया तशी तयारी आहे का फलंदाज इस्तियाकची? जे होतं मनात ते आणलं मैदानात, बॉल थेट रस्त्यावर, षटकार। क्या बात है, 50 रन पूरे हुए हैं। इस्तियाक ने रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में राहुल के खिलाफ वो 5 लगातार छक्के जड़ते, वो इस्तियाक बीच मैदान पर है। अब देखिए ये शॉट, गति परिवर्तन करना चाहते थे, हेलीकॉप्टर खेल दिया, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते भी 6 रनों के लिए। दर्शक स्ट्रोक इस्तियाक का, क्या बात है। तुम्ही किती असाल हुशार, तुम्ही किती असाल हुशार, तुम्ही किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर। हेलिकॉप्टर उडालं आकाशात, लँड झालं प्रेक्षकात। वाह वाह, काय फटका खेळा इस्तियाकनं मैदानावरती। पुन्हा एकदा सामना रंगतोय, रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे। भांडूप स्ट्रायकरचं सांघिक अर्धशतक पूर्ण झालेलं आहे। 50 धावा, 3 फलंदाज बाद, जिंकण्यासाठी आता 32 ची गरज। बॉल शिल्लक आहेत 9। आर्यन भोईरचं स्वागत पहिल्या बॉलवर चौकारानं केलं, पुढच्या बॉलवर त्यांना विकेट मिळाला, पण त्यानंतर आल्या इस्तियाकने पहिल्याच बॉलवर षटकार खेचत आता या सामन्यामध्ये तो ट्विस्ट टाकलेला आहे। आर्यन भोईरचा विकेटचा रकाना भरलाय, पण त्यांची इकॉनॉमी खराब झाली। पुढचा बॉल, आर्यन तयार हो, यावेळेस खेळायचा होता ऑन साइडला, पण कनेक्शन चुकलं। बॉल मिड ऑफ क्रॉस करून मागे जाईल, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे। मिळतात या 2 धावा, धावसंख्या पोहोचते 52 वर। जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 30 धावांची। बॉल शिल्लक आहेत 8। हे पुढचे 2 बॉल दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहेत, कारण शेवटच्या षटकावर दडपण कोणत्या संघावर येईल ते पुढच्या 2 बॉलवर स्पष्ट होईल। रिक्वायर्ड रन रेट 22.50। आर्यन भोईर पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं। स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत इस्तियाक शेख। जबरदस्त फॉर्मॅट क्रिकेटचा आणि या 2 संघांनी प्रेक्षकांना खेळवून ठेवण्याचा विडा उचललेला आहे। खूप चांगला खेळ आता इस्तियाकचा आपण पाहतोय। हाफ टॅकल होता ऑन साइडला, पुल मैदानाच्या आतमध्ये चालला इस्तियाकच्या गाजा वाजा, तो सांगतोय मी आहे मैदानाचा राजा, षटकार। गजब की बल्लेबाजी में अभी मैदान पर बैटर द्वारा, देखिए ये शॉट, व्हाट अ शॉट, टप्पा खाते उछाल था, इस बार दे घुमा के गेंद को ऑन साइड पर खेल दिया, बल्ले के बीचों बीच बेहतरीन टाइमिंग इस्तियाक द्वारा। क्या बल्लेबाजी करे, बॉडी को रोल किया गया था। ये जमीन पर बैठ कर के आसमान देखता है, खोल दे अपने पंख, जमाना सिर्फ उड़ान देखता है। ऊंची उड़ान लेती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए चली गई है। अब मजा आएगा, दर्शक ये रोचक मुकाबला देख रहे हैं। 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे आर्यनसाठी। हा शेवटचा मौका। पहिल्या 5 बॉलवर त्यांनी खर्च केलेत 18, विकेटचा रकाना भरलाय। जिंकण्यासाठी आता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज। 7 बॉल अँड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन। चला टॉस साठी तयार राहायचं आहे ताई पॅकर। चला ताई पॅकर श्रीतेज 11 कॅप्टन टॉस साठी तयारीत राहायचं आहे। शेवटचा बॉल, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आर्यन भोईर, स्ट्रायकर एंडला इस्तियाक शेख। ओ गती परिवर्तन आणि ऑफस्टम्पच्या बाहेरची ही जी शैली आहे बॉलिंग 5 ची, ती भाव खाऊन गेली का पाहूया। या ठिकाणी बॉल तर जातोय मागे, बाईची एक धाव मिळते, एक धाव ऍड होते आणि एका धावेची वाढ होऊन पुन्हा एकदा थांबूया। आणि आता पुन्हा एकदा चॅलेंज केलेला आहे पंचांच्या निर्णयाला। आता पाहूया तो चॅलेंज आहे भांडूप स्ट्रायकरचा। क्या मुकाबला है, सब कुछ तो हो रहा था, बिंदी गेंदें आ रही थी, विकेट आ रहे थे, बड़े स्ट्रोक आ रहे थे। अब जाकर ये बॉल देखिए, टीवी अंपायर का क्या सिग्नल होगा, क्या डिसीजन होगा, वो देखना बहुत जरूरी है। इनका आना बाकी था, टीवी अंपायर थोड़ा एक बार फिर पिक्चर में नहीं थे। क्या मैच है, कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है।
टप्पा खाने के बाद कितनी ऑफ टर्न के बाहर गेंद चली गई वो देखा जाएगा। टीवी अंपायर हमारे साथ सात्विक राजापुरकर जुड़ेंगे। इंटरेस्टिंग मैच है। जीत की उम्मीद और हार के डर के बीच के जो समय होता है ना वो बिल्कुल कमाल का होता है। इट्स अ फेयर डिलीवरी। 58 से आंकड़े बिल्कुल देखिए। स्कोर बोर्ड अगर देखें तो रन संख्या कुल मिलाकर टोटल बन गया है 59 रन स्कोर बोर्ड पर है और अब जाकर 6 गेंदों का खेलाना बाकी है। 23 रनों की जरूरत। 21 वाला जो कल का मुकाबला आपने देखा प्रसाद राठे और क्या जबरदस्त प्रदर्शन किया था, क्या इस मैच वो 23 रन बना पाएंगे बल्लेबाज, वो देखने वाली बात है। 59 विकेट के नुकसान पर है। मनीष, कमाल का मैच, पैसा वसूल मैच मैदान के अंदर है। बघा, मनन पारेख सारखे जर तुमचे चाहते असले तर मग तुम्ही जिंकू शकता. काल मनन पारेखला विश्वास होता प्रसाद रहाटे 3 षटकार खेचेल, त्यांच्या खिशाला त्रास झाला, पण प्रसाद रहाटेने तो विक्रम नोंदवला. आता शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 23. अरविंद भाऊ आपण ऑन स्क्रीन पाहतोय, आशिष भाई जे संघ मालक आहेत ते स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. खूप महत्त्वाच्या बाबीत आपला संघ जिंकावा ही इच्छा प्रत्येकाची असते, पण इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागते आणि पाहूया ती मेहनत भांडू स्ट्रायकर करते की रेड डेविल्स नोएडा करते. कमाल का मैच है और समय ज्यादा नहीं लेना है, वक्त बहुत इंपॉर्टेंट है और निर्णायक ओवर में गेंदबाजी करने के लिए किसको बुलाया जाएगा? क्या विक्रांत है? विक्रांत चौहान आए हैं और अब मजा आएगा। वक्त का मोरा, शतरंज की चाल, हारा तो जिंदगी, जीता तो कमाल। आणि ती कमाल धमाल या ठिकाणी कोण करेल? मला प्रशांत सरांचा डायलॉग तो ऐकायचा, पण तशी मोमेंट आली पाहिजे. इथे तारे आहेत, मोमेंट आली पाहिजे. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. रेड डेव्हिल्स नोएडा की भांडूप स्ट्रायकर्स. अजून अंतिम लढत बाकी आहे, अजून उपांत्य फेरीची लढत बाकी आहे, पण या पहिल्या फेरीत दोन्ही संघांनी प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम केलंय. टाळ्या होऊन जातात दोन्ही संघांसाठी, भांडूप स्ट्रायकर्स आणि रेड डेव्हिल्स नोएडासाठी. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये बाजी नेमका कोणता संघ मारतोय. बॉलिंग ट्रॅकवर विक्रांत चव्हाण सज्ज होतोय. 6 चेंडू 23 धावांची गरज. स्ट्रायकर्स एंडला इस्तियाक आहेत. पहिले 2 बॉल खूप महत्वाचे आहेत या शेवटच्या 6 ऑपॉर्च्युनिटीज मध्ये. पाहूया गोलंदाज भाव खातोय की फलंदाज. आता हा बॉल विकेट कीपरने चुकवलेला आहे. बॉल जातोय मागे. या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण केली आणि ही आहे व्हाईट बॉल. रिव्ह्यू रेफरल घेतलेला. चला पुन्हा एकदा पंच व्यस्त होतील. लगेच आपण चेक करणार आहोत कारण जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. पहिल्याच बॉलवर तो रेफरल. अंपायर कडून फेअर डिसिजन आहे आणि आता ते बॅटिंग टीमने चॅलेंज केलेलं आहे. बॅटिंग टीमने चॅलेंज केलेलं आहे. फेअर बॉल आहे, बॅटिंग टीमने चेंज केले. फेअर बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. येतोय हा डॉट बॉल. ताई पेकरचे कॅप्टन पंकज रेडी आहेत. बाईची एक धाव मिळते. पंकज पाटील रेडी आहेत राईट? चला पंकज पाटील रेडी आहेत. तर ताई पेकर श्रीतेज 11चे कॅप्टन. पहिल्या बॉलवर बाईची एक धाव मिळालेली आहे. चला लगेच चला. राहुल जास्त वेळ घेऊ नका. वेळ घेऊ नका. मॅच ऑन ठेवा. निर्णय पोचलेला आहे. मॅच ऑन ठेवा. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 5 चेंडू 22 धावांची गरज आहे. 6चा पाडा बोलावा लागेल. 6चा पाडा बोलला तर या षटकामध्ये 3रा पंचांचा निर्णय आलेला आहे. फेअर डिलिव्हरी. चला मॅच ऑन ठेवा. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. राहुल चौधरी स्ट्रायकर्स एंडला आहेत, ज्यांनी पहिल्या सेकंदापासून आपल्या संघाची साथ दिले आणि आता पाहूया शेवटच्या षटकात ती साथ निभावतील का. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर विक्रांत. ऑन साइडला खेचला हा बॉल. मी यशस्वी होणारच या विश्वासाने केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. क्या जबरदस्त बल्लेबाजी बीच मैदान पर. ये शॉट के टप्पा खाते उछाल जरूर था. बैकफुट पर इंतजार किया और खूबसूरती के साथ गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. राहुल विजयाची चाहूल. पडझड झाली तर धडपड वाढवावी लागते. ही धडपड आहे विक्रांतची. मागच्या बॉलवर षटकार आला तरी देखील माझ्याकडे ते पुनरागमन आहे. बॉल थोडा लो राहिलाय. राहुलची डोकेदुखी आहे. येतोय हा डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 66. जिंकण्यासाठी अजूनही 16 होऊ शकतायत. 3 चेंडू 16. जर विचारपूर्वक खेळ दिला तर या धावांना चेस केलं जाऊ शकते. पाहूया चेस मास्टर ठरतायत का? चेस मास्टर ठरतील का राहुल? ही भूमिका
जी विराट कोहलीची आहे भारतीय क्रिकेटमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटला चेस मास्टर म्हणून ओळखलं जाते. आणि पाहूया तो चेस मास्टर राहुल ठरतोय का. चेक. 1000 रुपयाचं बक्षीस मननजी पारेख यांच्या वतीने. जर राहुलने 3 षटकार खेचत या धावा चेस केल्या तर 3 चेंडू 16ची गरज. इस्तियाक धावचीच्या स्वरूपात बाद झाले आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचता येतं. हर्ष मोरे 3 चेंडू 16ची गरज आहे. सामना रंगतदार अवस्थेत पोहोचलेला आहे, शेवटच्या षटकावर आलेला आहे. आणि या ठिकाणी कमलेशजी 22 साहेबांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. तर कमलेशजी 22 आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16ची गरज. पाहूया पहिल्या मोठ्या फटक्याची नोंद नाही होत आहे आणि हा बॉल थोडा लो राहिलेला आहे. बॉडीला ब्रश होऊन मागे जातोय. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. मिळते लेग बाईटची धाव. 2 चेंडू 15ची गरज. हेलो हेलो चेक. बैकफुट पर बहुत अच्छी बल्लेबाजी जरूर की, लेकिन जो फ्रंटफुट पर खेलने का समय आ गया तब जाकर वो आगे वाली को थोड़ा पीछे खेले और उसका फायदा जो है ना विक्रम ने उठाया. जागा बनवून खेळायचा प्रयत्न होता आणि हा व्हाईट बॉल. अजूनही मोका आहे का, अजूनही संधी आहे का भांडूप स्ट्रायकरच्या संघाकडे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. फिल्डिंग टीम रिव्ह्यू. चला फिल्डिंग टीम रिव्ह्यू. चला लगेच आपण चेक करणार आहोत. चला लवकरात लवकर. फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. 2 चेंडू आता 1 चेंडू. 1 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. हो यावेळेस शेवट रेड डेव्हिल्स नोएडा या संघाच्या बाजूने जातोय. खूप चांगला खेळ खरं तर भांडूप स्ट्रायकर्स या संघाकडून पाहायला मिळाला. प्रेक्षकांना खूप चांगला आनंद भांडूप स्ट्रायकरने संघात दिलेला आहे. पण आता आपण टॉस करणार आहोत. रेड डेव्हिल्स नोएडा वर्सेस साई पॅकर्स. क्षितेज 11, श्रेयस कदमच्या 40, फरदीन कादीच्या 18, केतन मात्रेच्या 10. पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला हर्ष मोरेचं पहिलं षटक 16चं, हुसेन 8, इकॉनॉमिकल राहिले सिराजच्या 17 आणि सुमित आवटेच्या 2 षटकात 37 धावा. सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करताना राहुल चौधरीच्या 35 नाबाद. इस्तियाक शेख काही काळासाठी आले, 14 धावा करून गेले. आकाश जात 10 धावा. गोलंदाजीमध्ये विक्रांतची 2 षटकं 20 धावा खर्च करताना 1 विकेट. आर्यन भोईरचं षटक महागडं होतं 18 धावा. फिरोजचं षटक महागडं होतं 16 आणि आशिष मेहरोळ इकॉनॉमिकल